म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते प्रमोद काका केणे यांचा मी परिचय करून देतो। परमपूज्य केणे काकांचा जन्म अलिबाग जवळील वसलेल्या चौल, ज्याला चंपानगरी असं म्हणतात, या गावी झालेला आहे। लहानपणापासून काकांनी श्री दत्तप्रभूंची काकांना ओढ होती। काकांनी विज्ञानाची उच्च पदवी घेऊन मोठ्या हिमतीने रासायनिक उद्योग यशस्वीपणे चालवला। याचबरोबर केवळ संसारात मन न गुंतवता तीव्र दत्त भक्तीची कास धरली। त्यामुळे अनामिक प्रेरणा आणि अद्भुत संकेत मिळून आपल्या जीवनाला विलक्षण कलाटणी मिळत गेली। अशाच प्रेरणेने काकांनी दर पौर्णिमेस एक याप्रमाणे 108 गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला। तो पूर्ण झाला आणि दत्तकृपेने दर पौर्णिमेला अजूनही त्यांची वारी अखंडपणे चालू आहे आणि आजपर्यंत अशा 300च्या वर वाऱ्या संपन्न झालेल्या आहेत। गुजरात येथील जुनागड जवळ असलेला गिरनार पर्वत हा दत्त महाराजांच्या जागृत स्थानांपैकी एक आहे। 10,000 पायऱ्या म्हणजे साधारण 3,500 फूट उंची आहे। ती चढून गेल्यावर स्वयंभू पादुकांचे दर्शन होते। श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्त्व प्राचीन काळापासून आपल्याला परिचित आहे। श्री गुरु दत्तात्रयांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून धंद्यातील संकट, आर्थिक विवंचना इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता अढळ श्रद्धा, अपरिमित भक्ती व अतूट निष्ठा या त्यांच्या बळावर त्यांनी आपली साधना अविरत सुरू ठेवलेली आहे। 10,000 पायऱ्या आणि 3,500 फूट उंची चढून श्री दत्तात्रयांचे दर्शन घेत असताना श्रद्धेतून प्रेरणा, प्रेरणेतून साधना आणि साधनेतून अनुभूती असा हा त्यांचा प्रवास सुरूच आहे। त्याचबरोबर दत्तभक्तीचा प्रसार आणि सर्वसामान्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचे आपले व्रतच आहे। चौलला सर्वांना परिचित असेल की दत्ताचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे दत्ताकडे ते आकृष्ट झालेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। श्री दत्त आदेशानुसार लोककल्याणासाठी परमपूज्य काकांनी चौल अलिबाग येथे जिल्हा रायगड येथे जांभा चिऱ्यांची शिवपिंडीच्या आकाराची अद्भुत अशी शिवदत्त मंदिराची स्थापना 2016 मध्ये केली आहे व जय गिरनार शिवदत्त मंदिर ट्रस्ट या संस्थेची बांधणी करून धार्मिक व सामाजिक कार्यात सर्वांना सामावून घेतलेलं आहे। आपण सर्वांनी या शिवदत्त मंदिराला अवश्य भेट द्यावी। निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे सुंदर मंदिर आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की तिथे जरूर भेट द्या। मी गेलो होतो पण काका तेव्हा नव्हते, पण अतिशय अप्रतिम असं मंदिर काकांनी उभं केलेलं आहे। केणे काकांचे सामाजिक कार्य म्हणाल तर 2018 साली कोल्हापूर, सांगली इथे मोठा महापूर झाला। निसर्ग चक्रीवादळाचा चौलच्या गावकऱ्यांना फटका बसला। महाडचा, चिपळूणचा पूर अशा अनेक आपत्कालीन स्थितीत काकांनी सर्वांना प्रेरित करून जी काही शक्य होईल ती सर्व आर्थिक सामाजिक मदत त्यांना केलेली आहे। 2020च्या कोरोना महामारीच्या कठीण काळात परमपूज्य काकांनी अलिबाग तालुक्यातील अनेक दुर्गम आदिवासी पाडे येथे अन्नदान, मोफत वैद्यकीय सेवा प्रदान केलेली आहे। तसेच या महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवार्क या संपूर्ण नैसर्गिक घटकापासून बनवलेला रोगप्रतिकारक शक्तिवर्धक अर्काची निर्मिती त्यांनी केली आणि या रोगप्रतिकारक आणि शक्तिवर्धक अर्काच्या 3 लाख बाटल्या, ज्या 100 ml बाटल्या होत्या, त्या त्यांनी अलिबाग, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या सर्व ठिकाणी गरजूंना वितरित केल्या आणि हे मोठं काम त्यांच्यातून घडलेलं आहे असं मला वाटतं। काकांनी साधकांना दैवी कार्यासाठी प्रेरित करून मंदिर स्थापनेच्या आधी 108 सत्यदत्त पूजा केलेल्या आहेत। अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ अशी महाअनुष्ठानं केलेली आहेत। सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृती चेतवणारा क्रांतीसूर्य महायाग ऐस हा पण त्यांनी केलेला आहे। राष्ट्रहिताला समर्पित महायाग परमपूज्य केणे काकांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक महायाग संपन्न झाले आहेत, अजूनही होत असतात। डिसेंबर 2019 मध्ये सलग 13 दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार पण संपन्न झाला। मंदिराच्या याच विस्तारित पवित्र भूमीत पवित्र अशी गोशाळा, ग्रंथालय याची पण पायाभरणी झालेली आहे। त्याबरोबर
नियोजित वेदपाठशाळा, भक्तनिवास, ध्यान मंदिरे उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. केणेकाकांनी दत्तप्रभूंच्या संकेतानुसार मंदिर परिसरातच 26 मे 2022 रोजी अखंड दत्तध्वनी आश्रमाची स्थापना केली व तदनंतर तेथील ध्वनी अखंड प्रज्वलित होत असतो. दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी दत्तध्वनी आश्रमात सफेद संगमरवरी पाषाणात घडवलेल्या अत्यंत सुबक आणि प्रसन्न विष्णू स्वरूपातील दत्त महाराजांच्या मूर्तीची त्यांनी प्रतिष्ठापना केलेली आहे. अखंड दत्तध्वनी आश्रमाची स्थापना केल्यापासून सद्भक्तांना तेथे विविध पातळीवर वेगवेगळे अनुभूती येत असतात. काकांच्या स्वतःच्या अनुभूतीवर आधारित प्रवचने आणि साधकांना मार्गदर्शन असे आयामी कार्य तिथे होत असते. त्याचबरोबर काकांनी लिहिलेल्या दिव्यत्वाची जेथप्रतीची प्रचिती या 3 भागात प्रदर्शित झालेल्या ग्रंथात काकांच्या गिरनार वारीतील अनेक अनुभव त्यांनी कथित केलेले आहेत. काकांनी केलेले मार्गदर्शनपर भाष्य वाचून चालकांना प्रचंड प्रेरणा मिळत आहे आणि मिळत राहील. शेवटाला त्यांचा परिचय करून देताना एवढंच म्हणेन, स्वतःचं असामान्याचं सामान्य जनात विलीन करून सामान्य जनांना असामान्य करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात दत्तगुरूंनी त्यांना 100% साथ दिलेली आहे असं म्हणावं असं वाटतं. मी आमच्या संस्थेचे अमित आपटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जय गिरनारी, जय गिरनारी. उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. आपण गिरनारी गिरनारी करतोय. मला वाटतं आतापर्यंत आपल्यापैकी बरीचशी मंडळी गिरनारला जाऊन आला असाल. किती जण जाऊन आलात? तरी बऱ्यापैकी उपस्थिती आहे. तिकडे जाऊन आले, जे जाऊन आले त्यांना विचारून पहा की गिरनार म्हणजे काय आहे, त्याची चैतन्यधारी म्हणजे काय हे पाहायचं असेल तर गिरनारशिवाय पर्याय नाही आहे. आपण दत्तभक्त, आपल्या रोमारोमात दत्तभक्ती जोपासलेली आहे. आपण सर्वत्र राहतो. औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर, अक्कलकोट, पिठापूर, गाणगापूर. पण ज्या ठिकाणी दत्त महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहेत ते चैतन्यमय स्थान म्हणजे गिरनार आणि त्याला पर्याय नाही आहे. जेव्हा तुम्ही तिकडे जाता तेव्हा तुम्हाला जाणवतं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या एनर्जी लेवल काय आहे ते तुम्हाला तिकडे पहिल्या पायरीवर गेल्यानंतर त्याची अनुभूती येते. पण हा गिरनार पर्वत आहे कुठे? हा जुनागडमध्ये, म्हणजे गुजरातमध्ये जुनागड म्हणून सिटी आहे. त्या जुनागड पासून 7 किलोमीटर अंतरावर एक ऋषितुल्य पर्वत तुम्हाला झोपलेल्या अवस्थेत दिसेल. त्याचे नाक, कान, डोळे, जटा सर्व काही तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या दुतर्फा डोंगराच्या रांगा आहेत. डाव्या बाजूला नजर टाकली तर अवघडसा जोगडीचा पर्वत आहे आणि तिथून पुढे जाणारा रस्ता हा भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने जंगलामधून जातो. आणि उजव्या बाजूला नजर टाकली तर दातार पर्वत आणि त्याच्या दुर्गम कड्यावर नवनाथांचं जागृत स्थान आहे. आणि गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आपण आलो की त्या ठिकाणी एक भवनाथ मंदिर आहे, शंकर भगवंताचं हे मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला एक छोटासा आयताकृती कुंड आहे. साधारण 12x15 असं आयताकृती असणाऱ्या कुंडाची खोली जेमतेम 10 ते 12 फूट खोल आहे. पण त्याची ख्याती विख्यात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जाज्वल्य सिद्धयोगी स्नानाला येतात आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष शंकर भगवान स्नानाला येतात. फक्त आज जाताना ते आपण पाहू शकतो पण बाहेर येताना दिसत नाही. आणि ही अनुभूती पाहण्यासाठी तिकडे 10 ते 15 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. आता कार्तिक शुद्ध एकादशीला संपूर्ण गिरनार पर्वतालाही प्रदक्षिणा मारण्याचा प्रघात आहे. 42 किलोमीटरची परिक्रमा आहे. 4 दिवसामध्ये आपण ती परिपूर्ण करायची असते. एका दिवसातही करता येते, 2 दिवसातही करता येते. पण जंगलामध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा एक वेगळी अनुभूती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि पहिल्या दिवशी आपण जिनाबाबांची वडी म्हणून एक जाज्वल्य सिद्धयोगी होऊन गेले. त्याची ख्याती विख्यात आहे. त्यांनी तिकडे अविरत साधना केलेली होती जिनाबाबांनी.
आणि त्यांच्यापासून जी चिलीम जायची ती गुरु दत्तात्रयांच्या शिखरावर आणि तिथून दातार पर्वतावर अवकाश मार्गाने फिरायची ती चिलीम तिकडे ठेवलेली आहे. आणि ते महाकालीचे निस्सीम भक्त नित्य नेमाने ते महाकाली मातेच्या दर्शनाला जायचे. एकदा त्यांच्या मनामध्ये बंडखोर विचार निर्माण झाला की दरवेळेला मी आईच्या भेटीला जातो पण आई आपल्याला भेटायला कधीच येत नाही, म्हणून तो विचार करतात आज काही झालं तरी आपण जायचं नाही, आई येते का पाहायचं. म्हणून ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसतात. इकडे आई व्याकुळ झालेली आहे, आपलं लेकरू अजून आलं का नाही. आणि मग महाकाली प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्या लेकराला भेटायला येते आणि ज्या ठिकाणी त्या माय लेकरांची भेट झाली तिकडे छोटीशी घुमटी उभारलेली आहे आणि ते तिकडलं जाज्वल्य स्थान आहे. दुसऱ्या दिवशी आपण मालवेलाला जातो आणि तिसऱ्या दिवशी पोरदेवीला जाऊन पुन्हा बॅक टू द पॅव्हिलियन गिरनार पर्वताच्या पायथ्याशी येऊन आपण आपली परिक्रमा पूर्ण करतो. आणि जवळजवळ 20 ते 25 लाख लोकांचा जनसमुदाय त्या ठिकाणी परिक्रमेमध्ये उपस्थित असतो. आता गिरनार पर्वत म्हटला की 10,000 पायऱ्या आणि 3 डोंगर ऐकून आपली छाती धडकून जाते. पण पहिल्या पायरीवर नतमस्तक व्हायचं, मीपणाची अहंकाराची वस्त्र उतरवायची आणि प्रत्येक पायरीकडे षड्रिपूंचं एक एक वस्त्र उतरवत जेव्हा तुम्ही 9,999 पायऱ्या चढून परमोच्च स्थानी जेव्हा जाल त्यामुळे तुम्ही निर्वस्त्र अवस्थेत असाल, म्हणजे दिगंबर अवस्थेत असाल आणि त्याच वेळेला दत्त दिगंबराचं दर्शन तुम्हाला अभिप्रेत आहे. अन्यथा होतील त्या फक्त वाऱ्या. बरेच जण जातात, भोज्या करून येतात आणि म्हणतात महाराजांचं दर्शन आम्हाला घडलं नाही. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात असलेल्या शरीरपूंचा कचरा बाहेर पडणार नाही तोपर्यंत ईश्वर त्या ठिकाणी वास करणार नाही. आता आपण गिरनार पर्वत चढायला सुरुवात करूया. 2,000 पायऱ्या चढल्यानंतर राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद ह्या दोघा चिरंजीवी सिद्धयोगांची त्या ठिकाणी तपोभूमी आहे. दत्तप्रभूंच्या आदेशानुसार गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी त्यांना साधनेसाठी बसवलं होतं. तिथून पुढे गेल्यावर 4,000 पायऱ्यांवर नेमिनाथ भगवान म्हणजे जैन तीर्थंकर आणि श्रीकृष्ण भगवंताचे चुलत भाऊ यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. आणि पहिल्या डोंगराच्या टोकावर जेव्हा आपण 5,000 पायऱ्या चढून जातो तेव्हा जागृत असं अंबाजीचं स्थान आहे. अंबाजी म्हणजे पार्वती माता आणि जी गिरनार पर्वताची बहीण आपल्या भावाच्या रक्षणार्थ तिथे वसलेली आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी ते एक शक्तिपीठ आहे. अंबाजी पासून आपण समोर नजर टाकली तसं तुम्हाला तुमच्या नजरेच्या समोर 2 डोंगर दिसतात. पहिला आहे गोरक्षनाथांचं शिखर जे सर्वात उंच शिखर आहे आणि त्याच्या पुढे दिसणारं गुरु शिखर. हे 2 शिखर आहेत आणि गुरु शिखरावर जाऊन आपण समोर नजर फिरवली तर 3 डोंगर तुमच्या नजरेसमोर येतात आणि 3 डोंगरांवर 3 देवी विराजमान आहेत. महाकाली आहे, मध्ये रेणुका बसली आणि तिच्या बाजूला अनुसया. आणि खाली नजर टाकली तर तुम्हाला एक कमंडल कुंड दिसतं. जेव्हा दत्तप्रभू त्या ठिकाणी तपश्चर्येमध्ये मग्न होते, खाली दुष्काळ पडलेले आहे, प्रजेचे हाल चाललेले आहेत, अशा वेळेला अनुसया माता त्यांना जागृत अवस्थेत आणते आणि ते आपल्या हातातले कमंडलू ज्या ठिकाणी फेकतात त्या ठिकाणी साक्षात गंगा अवतरलेली आहे, ते कमंडलू तीर्थ. आणि त्याच्या बाजूला असणारी धुनी ही अखंड धुनी आहे आणि ती दर सोमवारी तिकडे उघडली जाते. आत असलेली विभूती बाहेर काढतात आणि आतमध्ये पिंपळाची लाकडं टाकतात. आतमध्ये निखारे जळते निखारे असतात आणि नंतर जेव्हा तुम्ही दत्तप्रभूंना आमंत्रित करता तेव्हा निमिषार्धात होळीसारखी प्रज्वलित होणारी धुनी ही तुम्हाला महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देऊन जाते. असं एक चैतन्यमय स्थान आहे गिरनार. अशा ठिकाणी मी कसा पोहोचलो, तत्पूर्वी मी दत्तभक्तीकडे कसा वळलो. माझा जन्म झालेला आहे चौल या गावी. चौल म्हणजे अलिबाग पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव. पूर्वीची चौल चंपावती नगरी, 360 मंदिर आणि तेवढ्याच पोखरणी, यामुळे या स्थानाला दुसरी काशी म्हणूनही संबोधलं जातं. तिकडे माझा जन्म झालेला आहे तरी माझं संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालेलं आहे. शालेय जीवनामध्ये माझ्या काही मित्रांनी गुरु केले, माझ्याही मागे लागले, तूही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही, म्हणाल ते पठत होतो. पण दत्तप्रभूंशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं. अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरात गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि महाराजांना प्रार्थना केली की आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा. सक्षम गुरु जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये मिळतात तेव्हा एक वेगळा आनंदही असतो. असे सक्षम गुरु जीवनामध्ये भेटले आणि जीवनाचा इतिहास बदलून गेला. मनुष्य स्वभाव कळत नकळत आपल्यातून चुका घडतात. चुका घडल्या की सक्षम गुरु हातामध्ये दंड धरून तुम्हाला चोपून काढतात. पाठीवर उरावून उठलेले आहेत पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतःकरणावर उमटलेले आहेत आणि आईच्या माहिती त्यांनी पुन्हा जवळ केलेलं आहे. आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरुमावली. म्हणून आपण गुरुला सर्वोच्च स्थान देतो.
असे सक्षम गुरु जीवनामध्ये मिळाले आणि जीवनाचा इतिहास बदलून गेला. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि एशियातल्या लिडिंग कंपनीमध्ये मला रिसर्च सेक्शनला जॉब मिळाला. IIT युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी ज्ञानार्जन प्राप्त करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या बळावर त्याच कंपनीमध्ये टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे मनामध्ये विचार झाला की चौलच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे, तिकडे आपला काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा. म्हणून शिवम पॉलिमर नावाची कंपनी दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केली. कंपनीला अभूतपूर्व असं यश मिळू लागलं, कारण मार्केटिंग हाताळत होतं, ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं आणि प्रयत्नवादी होतो. त्याच्या बळावर कंपनीला चांगले दिवस आले. एका कंपनीतून मटेरियल सप्लाय करायला मी असमर्थ होतो, म्हणून वाशी, तारापूर, वाडा अशा 3 ठिकाणी मी फॅक्टरी भाड्याने घेऊन चालू लागलो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचलो. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असतात तर नॅचरली तुमच्यावर स्तुती सोमनाचा वर्षाव होतो. तसा तो वर्षाव माझ्यावर होऊ लागला आणि स्तुती अहंकाराची जननी. कुठेतरी त्या अहंकाराला बीजारोपण होत गेला आणि अहंकार वाढीस लागला. अहंकार वाढीस लागल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूने केलेल्या हातामध्ये दंड धरलाय आणि अवकाशात भरारी मारणारा माझा विमान निमिषार्धात जमीन ध्वस्त झाली. चारही बाजूला संकट घोंगावू लागली, चारही बाजूला फसवणूक झाली. समोर करोडो रुपयांची फॅक्टरी आहे पण खिशात पैसा नाही अशी दारिद्र्य अवस्था निमिषार्धात निर्माण झाली. आणि काल परवापर्यंत जे माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करीत होते ते माझे मित्र, नातेवाईक सर्वच माझ्याकडे तोड फिरू लागले. अशा वेळेला मला साथ दिली ते माझे गुरु दत्तात्रयाने आणि मला गाणगापूरला जाण्याचा संकेत दिला. पहिल्या गाणगापूरच्या वाडीवर जाण्यासाठी निघालो. सोलापूरपर्यंतचा प्रवास हा मी ट्रेनने केलेला आहे आणि सहप्रवासी होते दादरचे स्वामी भक्त. त्यांना मी विचारलं, मला पुढे गाणगापूरला जायचं आहे, पुढला मार्ग कसा आहे? म्हणजे तुम्ही प्रथमच येता का या भागात? म्हटलं हो. मग आज गुरुवार आहे, माझ्याबरोबर तुम्ही कधी स्वामींच्या मठात गेलात का? म्हटलं नाही. मग आज गुरुवार आहे, माझ्याबरोबर चला, तुम्ही स्वामींच्या मठामध्ये आपण जाऊ, तिकडे पालखी निघेल, ती पालखी अटेंड करा. उद्या तुम्हाला मी याच ठिकाणी बसवून देईन बसमध्ये, ती बस तुम्हाला गाणगापूरला नेऊन सोडेल. त्याप्रमाणे मी प्रथम अक्कलकोटला जाऊन पोहोचलो. स्वामींचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या सुमारास स्वामींच्या मठातून पालखी घेऊन काही मंडळी बाहेर येत होते. आम्ही सगळे बाहेरच्या रिंगणामध्ये उभे होतो. मनामध्ये विचार करून गेला, किती भाग्यवान लोक आहेत ज्यांना स्वामींची पालखी वाढायचं भाग्य लाभलेलं आहे आणि आपण अभाग्याचे दूर उभे आहोत. अंतकरणात उमटलेले विचाराचे सूक्ष्म तरल स्वामींनी टिपले आणि पालखी वाढणाऱ्या ब्राह्मणाचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, ही घ्या पालखी व्हायची ना. स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना. स्वामींची पालखी वाहता वाहता स्वामींनी माझा भार किंवा हलका केला तेही कळलं. दुसऱ्या दिवशी गाणगापूरला जाऊन पोहोचलो. संगमावर गेलो आणि पाण्यामध्ये स्नानासाठी डुबकी मारली आणि आजूबाजूला संन्यासी पाहून अचंबित झालो. मला वाटलं मला झालेला भास असेल. पुन्हा बाहेर आलो आणि पुन्हा डुबकी मारली. ते संन्यासी आलेनाथ म्हटलं, काहीतरी वेगळं दिसतंय गाणगापूर. पुढल्या पौर्णिमेची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. पुढल्या पौर्णिमेला मंदिराच्या समोर असणाऱ्या भीमपटांच्या घरी मी पहिल्या मजल्यावर उतरलो होतो आणि माझ्या बाजूच्या काही रूममध्ये काही पुणेकर जे नित्यनेमाने गाणगापूरला येत होते पौर्णिमेसाठी, असा तो 10-12 जणांचा ग्रुप होता आणि त्यांच्या समोर एक काका म्हणून वयस्कर गृहस्थ होते. त्या काकाने मी विनंती केली की उद्या पहाटे जर तुम्ही संगमावर स्नानाला जाणार असलात तर कृपा करून मला बोलवा, मला स्नान उरकून पहाटेची आरती अटेंड करायची आहे. ते म्हणाले अवश्य बोलवतो. ते त्यांच्या रूममध्ये झोपी गेले. मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो. पहाटेच्या सुमारास दरवाजा ठोठावला गेला. डोक्यावर आडवी टोपी घातलेले काका उभे होते. मला विचारता येताय ना तुम्ही स्नानाला? मी तयारी केली, त्यांच्या समोर निघालो. त्यांना विचारलं, तुमच्याबरोबरची बाकीची मंडळी कुठे आहेत? म्हणजे ते सगळेजण झोपलेत, मागावून येतील, आपण पुढे जाऊया. आम्ही दोघेही संगमावर स्नानाला गेलो. पाण्यामध्ये उतरलो आणि आजूबाजूचा परिसर हा सुगंधाने न्हावून निघाला होता. स्नान उरकलं, मंदिराच्या दिशेने येऊ लागलो. काका म्हणाले, तुम्ही तुमची पूजेची तयारी करून या. म्हटलं आपण कुठे जाताय? मी मंदिरात जाऊन बसतोय. ते मंदिराच्या दिशेने निघून गेले. मी माझ्या रूम मध्ये आलो. पूजेचे साहित्य जमा करीत होतो. पुनश्च दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडला आणि पाहतोय तर समोर काका आणि 10-12 जण उभे होते आणि काका मला विचारतायत, म्हणजे आज आम्हाला उठायला उशीर झालाय, आता आम्ही संगमात स्नानाला चाललोय, आपण येणार का? मी अचंबित झालो. मी कोणत्या काकांबरोबर आलो. प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळी अनुभूती येऊन गेली. अशा 5 पौर्णिमा तिकडे संपन्न झाल्या आणि 6वी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा. प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची, गुरुदक्षिणा ठेवायची आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. असा प्रघात
पण गाणगापूरला आपण महाराजांच्या चरण पादुकांवर नतमस्तक होऊ शकणार नाही खंत मनामध्ये होती. आणि मी अशा दुध्या मनस्थितीत होतो. पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला की गिरनारला आहे म्हणून, पण त्यावेळेला गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनभिज्ञ होतो. सकाळी उठलो आणि दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. मठातून बाहेर पडत असताना बाहेरच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, त्याच्यावर एक छोटं पुस्तक होतं, गिरनार दर्शन. हरी दहातोंडे नावांचे भांडुपला राहणारे गृहस्थ, नुकतेच काही मला वाटतं वर्ष झालं असेल त्यांनी देह ठेवला. त्यांनी त्यावेळेला काहीतरी 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या. ते छोटंसं पुस्तक होतं, मी वाचून काढलं. त्यांना फोन केला, म्हटलं मला गिरनारला जायचं, कृपा करून मार्ग सांगा. ते म्हणाले अवश्य सांगतो. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तिकडे जाण्याचं साहस करू नका. आम्ही जेव्हा गिरनारला जातो तेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दिवाळी नंतरचा कालावधी तिकडे जायला योग्य आहे. कारण आता त्या ठिकाणी मुसळधार वारा वादळ पाऊस असतो, निसर्ग झालेलं असतं, वृक्ष उन्मळून पडतात, कडे पडतात. तर या दिवसात तिकडे जाऊ नका. पण म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा. त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या पहिल्या वारीवर जायला निघालो. तिकडे राजकोट पर्यंतचा प्रवास हा मी त्या ट्रेननी केलेला आहे. आणि पुढील प्रवासासाठी मी वेरावळ बसमध्ये बसलोय. आणि वेरावळ बसमध्ये माझे सहप्रवासी होते मुंबईकर जैन. त्याने मला विचारलं कहाँ जा रहे, बोला गिरनार जा रहा हूँ. भाई गिरनार पे कहाँ जाओगे, गुरु दत्तात्रेय. बोला ये तो बहुत ही कठिन यात्रा है, 10,000 पगथियां चढ़ना है, आपको पहुंचते पहुंचते रात हो जाएगी. अभी हमारा नेमिनाथ भगवान 4,000 पगथियां पे है, फिर भी हम लोगों को तकलीफ होती है. इससे बेटर है कल सुबह आप गिरनार चढ़ना प्रारंभ कीजिए. अभी आप वेरावल बस में बैठे तो क्यों ना वेरावल जाते हैं. वहां से 7 किलोमीटर डिस्टेंस पे सोमनाथ बाबा का मंदिर है, मैंने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, उनका दर्शन कीजिए. फिर से 100 किलोमीटर पीछे आइए और कल सुबह गिरनार चढ़िए. त्याप्रमाणे मी प्रथम सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा 100 किलोमीटर मागे आलो. तोपर्यंत रात्र झाली होती आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये मी गिरनार पर्वत पाहिला आणि मनामध्ये आनंद उसळून आला की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रेय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन करणार. आणि या मनस्थितीत रात्री झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली. आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं की मला चालणं अशक्य आहे. आणि चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो तर माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोट सुजली होती. प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढल्या होत्या. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो. त्यानंतर एकही पाऊल पुढे पडेना. मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या. असहाय्य होऊन मी खाली बसलोय. मी आणि माझे गुरु दत्तात्रेय यांच्यामध्ये 9,500 पायऱ्यांचं अंतर होतं आणि मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो. मनामध्ये विचार तळून गेले, आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल तर या देहाला काही किंमत नाही, त्यापेक्षा याच पायरीवर डोका आपटून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली. आणि ज्या क्षणी मानसिकता तयार झाली माझ्या पाठीवर थाप पडली. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. त्याने विचारलं क्या हो गया. त्यांच्या लक्षात आलं हा माणूस रडतोय. बोला क्यों रो रहा है. बोला बहुत दर्द हो रहा है, मुझे गुरु दत्तात्रेय जाना है, 9,500 पगथियां चढ़ना है, लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले जिसके दिल में श्रद्धा भक्ति और दृढ़ता है उसको दर्द क्या चीज है. मैं बूढ़ा इंसान है, मैं चल सकता हूं, तो तुम क्यों नहीं चलोगे. त्यांनी जबरदस्तीने दंडाला धरून उठून उभं केलं आणि मी त्यांच्या समवेत चालू लागलो. ते पाजत असलेले बोधामृत मनाला पाजत होतो. हे वृक्ष बघा कसे आहेत, त्यांना तुम्ही पाणी द्या, खत द्या किंवा देऊ नका, फळं ते तुम्हाला फळं फुलं देत असतात. ते उन्मळून पडले तरी सर्वतोपरी आपण त्यांचा वापर करतो. ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात. असं त्यागी समर्पित जीवन जग असा संदेश त्यांनी मला दिला. थोड्याच वेळात मी अचंबित झालो. माझ्या पायातील वेदना इतिहास जमा झाल्या होत्या आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलंच नाही. अंबाजीपासून मी पुढे जाऊ लागलो तेव्हा मात्र त्यांनी मला अटकलं. म्हणाले की बेटा ये आदि माया शक्ती है, माँ का आशीर्वाद लो और माँ से शक्ती लेके आगे आ जाओ. बोला आप कहाँ जा रहे. मैं गुरु शिखर पे जाके बैठा हूँ. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. धुक्यामध्ये विरून गेले याचा अर्थ असा होता की 5-6 फूट अंतरावर असलेले धुक्यांच्या चादरीच्या पलीकडे असणारं गुरुशिखर किंवा गोरक्षनाथांचं शिखर काही दृष्टिक्षेपात येत नव्हतं. मी आईचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पाठोपाठ निघालो. गोरक्षनाथांच्या शिखरावर पोहोचलो. गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरुशिखरावर पाय ठेवले आणि समोर महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला. माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आम्ही माझ्या गुरु दत्तात्रेयांना केला. कित्येक क्षण मी बाणावर नव्हतो. बाणावर आल्यानंतर मला येणारी मोडकी तोडकी स्तोत्र म्हणत मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली. त्या चरण पादुकाच्या दोन्ही बाजूला 2 संन्यासी पुजारी उपस्थित होते.
त्यांना मी विचारलं इथे असे असे वृद्धग्रस्त आले होते, ते कुठे गेले? बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या? बोला यही एक रास्ता ऊपर आता है, ऊपर से नीचे जाता है. मला वाटलं ते खाली कुठेतरी हमले असतील असा विचार करून मी निवांत राहिलो आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा सेवा करीत होतो. आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा त्याच चरण पादुकांवर बसलेले ते वृद्धग्रस्त मला दिसले आणि पुनर्वारीचा आदेश झाला. मी दुसऱ्या वारीची आतुरतेने वाट पाहू लागलो. दुसऱ्या वारीला मी भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी धर्मशाळेचा आश्रय घेतला आणि त्या ठिकाणी सकाळी पहाटे लवकर उठून मी गिरनार चढायला सुरुवात केली आणि 3 तासामध्ये मी गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्या दिवशी तिकडेच वास्तव्याला राहण्याचा मनोदय होता आणि त्याप्रमाणे मी तिकडे पूजा अर्चा सेवा करीत राहिलो. आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस. मी त्या पुजाऱ्यांना म्हटलं रात को मुझे गुरुशिखर पे आके बैठना है. ते म्हणाले दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, त्यांना त्रास होईल अशी कोणती अनुचित घटना आम्ही करत नाही आणि कोणाला करू देत नाही. आम्ही काय तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. मी अति आग्रह केला, बोला हमारे हाथ में कुछ नहीं, हम लोग शाम को 7 बजे दत्तधुनी आश्रम में जाएंगे, उधर जो महंत है आप उनको पूछिए, उन्होंने आपको अनुमति दी तो आप ऊपर आके बैठ सकते हैं. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये जाऊन पोहोचलो. तिकडे उग्र चेहऱ्याचे महंत बसलेले होते स्वामीजी. त्यांना मी विचारलं की स्वामीजी रात को मुझे गुरुशिखर पे जाके बैठना है. त्यांनी मला नखशिकांत न्यायालय विचारलं कहाँ से आ गया? बंबई से. तो प्रसाद भोजन ले लो, कल बंबई निकल जाओ. मी निरुत्साही झालो, जरी धीर करून म्हणालो दत्तप्रभूंचा आदेश आहे. मग मात्र गंभीर झाले आणि 5 मिनिटांनी म्हणाले जैसे प्रभू की इच्छा, प्रसाद लेके निकलो. रात्री 9-9:30च्या सुमारास दत्तधुनी आश्रमामधून मी बाहेर पडलो खरा, कारण हे गिरनारचं जंगल आहे आणि तिकडे आपल्या मुंबई, पुणे, नाशिक किंवा कुठल्याही शहरामध्ये आपण केव्हाही रात्री 2-3 वाजताही फिरू शकतो. गिरनारचं जंगल आणि नेहमी वाघ सिंहाचा तिकडे वावर असतो. लाईटही नव्हते त्या काळामध्ये. आणि गुरुशिखरावरची परिस्थिती कशी होती? त्या गुरुशिखरावर चरण पादुका आणि त्यांच्या समोर दाटीवाटीने 5-6 माणसं बसू शकतील एवढीच जागा. जर तुम्हाला प्रदक्षिणा करायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा कडेकबरांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचा, दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती यायचं. वरती आल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आणि मध्ये असणारी भली मोठी घंटा, इथून वरती येऊन आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. तिथे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, मूर्ती नव्हती, लाईट नव्हती आणि आजूबाजूला कठाडे नव्हते आणि 3,500 फुटापेक्षा उंचीचं ठिकाण, त्यामुळे वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस. रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणित वेगाने वाहतात. पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला दऱ्या आहे आणि ह्या दऱ्या तुम्हाला स्वाहा म्हणून गिळंकृत करायला तयार. पावसाळ्याच्या दिवसात लहान मोठ्या सरी ह्या नेहमी पडत असायच्या ज्या आणि वरती छप्पर नाही, काही नाही, त्यामुळे गुरुशिखर नेहमी चिंब भिजलेल्या अवस्थेत असायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीत मी दत्तधुनी आश्रमामधून बाहेर पडलो खरा, पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब बुजून गेलो. त्याच्या जोडीला असलेल्या वाऱ्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होतं. कसं बसं मी अर्ध अंतर पार केलं असेल आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. मन भीतीने गाठून गेलं. पाय थरथरू लागले. काय करावं ते कळेना. वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो. पण त्यावेळेची माझी मानसिक स्थिती अत्यंत विचित्र अशी मानसिक स्थितीमध्ये होतो आणि मी मनाचा हेया केला आणि मनातल्या मनात मी महाराजांचं नामस्मरण करत मृत्यूच्या दिशेने मी पाऊल पुढे टाकलं. आणि जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह अत्तरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. गुरुशिखर गाठलं खरं, पण तिथे बसून साधना करणं अत्यंत कठीण होतं. वरून पावसाच्या सरी पडतायत, आजूबाजूला फक्त अंधकार आणि पाऊस, संपूर्ण वाऱ्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होतं. बराच वेळ मी अत्यंत मन प्रयासाने तिथे काढले. शेवटी पळपुट मन म्हणू लागलं गुरुच्या आज्ञेने वरती आलेले आहेस, आता मुकाट खाली उतर, दत्तधुनी आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीची ऊब घे आणि स्वतःला पांघरूणच झोकून दे. पण अंतःकरणात दडलेल्या त्या वेड्या पिराने, त्या वेड्या मनाने उचल खाल्ली. ते वेड्या मन म्हणू लागलं स्वतःला गुरुभक्त म्हणवतो, तो कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून पलायन करायचं नाही. अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, इथून हालायचं नाही, अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली
तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती शरीराला प्रदान केली गेली आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो आणि ब्रह्ममुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली आणि जशी ही धार चरण पादुकांवर धरली त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. कलियुगात चमत्कार घडतात का? नक्कीच घडतात, पण ते आपण घडवत नाही. आपण मर्त्य माणूस आहोत हे प्रत्येकाने लक्षात घ्या. चमत्कार करण्याचं सामर्थ्य कुठल्याही मानवामध्ये नाही, ते तुमच्या भक्तीमध्ये आहे. तुम्ही ईश्वराची भक्ती करा, चमत्कार आपोआप घडतील, त्याच्या मागे धावू नका. आपण चमत्काराच्या मागे धावलो तर ज्याला पकडायचं तिथून आपण दूर होऊ. तेव्हा आपण आपलं लक्ष कुठे पाहिजे? ईश्वराच्या चरणापाशी. आपण कुठेही विचलित व्हायचं गरज नाही आहे. चमत्कार स्वतःहून घडतील, त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल. आपण फक्त सरेंडर भाव ठेवायचा, शरणागत भाव ठेवून त्यांचे चरणापाशी राहण्याचा प्रयत्न करायचा, तरच तुम्हाला जीवनामध्ये पुढला मार्ग मिळतो. एवढ्याचसाठी सांगतो की बऱ्याच जण चमत्काराच्या मागे धावतात आणि मग स्वतःला भ्रमित करून घेतात. तसं भ्रमित व्हायची काही गरज नाही. आपण फक्त महाराजांच्या चरणापाशी स्थायिक चिरकाल कसे टिकून राहू याचाच प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि चंद्रप्रकाशामध्ये महाराजांचे चरणकमल न्हावून निघाले होते आणि अशा वेळेला मी आणि महाराज यांच्यामध्ये व्यत्यय आणायला तिकडे वाऱ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आणि याच्या रात्रभर मी तिकडे बसायच्यासाठी गेलो होतो आणि दूरवरून येणाऱ्या स्त्रियांच्या समुदायाच्या हसण्या खिदळण्याचे आवाज, पायातील पैंजणींचा आवाज, बांगड्यांची किटकिट कानावर पडली. मन अचंबित झालं. मला वाटलंय जुनागड मधल्या काही रहिवासी स्त्रिया तिकडे येत असतील. मी तिकडे शरण पादुकांजवळ बसून साधना करतोय. थोड्याच वेळात आलेल्या त्या स्त्रिया सर्व येऊन माझ्या आजूबाजूला उभ्या राहिल्या. त्या सर्वांनी भरजरी वस्त्र प्रदान केलेली होती आणि प्रत्येकीच्या हातात पूजेचं साहित्य होतं आणि त्या सर्वजणी अद्वितीय सौंदर्यवती होत्या. त्यापैकी कोणती स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा जास्त सुंदर आहे तुम्ही सांगू शकणार नाही, असं दैवी सौंदर्य त्या ठिकाणी होतं. पण त्या सौंदर्याला पावित्र्यतेची आणि शालीनतेची झालर होती. त्यामुळे तुमची नजर त्या मातेच्या चेहऱ्यावरून त्यांच्या चरणावर झुकत होती. एवढं पावित्र्यतेचं प्रखर तेच त्यांच्या नजरेमध्ये अधोरेखित झालेलं होतं. आलेल्या सर्व स्त्रिया तिकडे आल्यानंतर मी चरण पादुकाच्या समोर बसलोय. सध्या ज्या ठिकाणी पुजारी बसतात आता तिकडे गेलेल्या लोकांना लक्षात येईल, समोर महाराज आहेत, त्यांच्या चरणापाशी मी बसलो होतो आणि बाजूला जिथे पुजारी बसतात एकाने मला विनंती केली, एका स्त्रीने, की आपण बाजूला बसणार का? आणि मी बाजूला जाऊन बसलो. आलेल्या त्या सर्व स्त्रियांनी एकामागोमाग एक शिस्तबद्ध रीतीने येऊन महाराजांची पाद्यपूजा करायला सुरुवात केली. ते बोलत असले मंत्र स्तोत्र गायन अत्यंत सुंदर होते, पण ती कोणती भाषा होती ते मात्र मला कळलं नाही. पण संस्कृत मात्र गचितच नव्हते. थोड्याच वेळात आलेल्या त्या सर्व स्त्रियांनी तिकडे सागर संगीत अशी पूजा अर्चा संपन्न केली. ती पूजा अर्चा संपन्न झाल्यानंतर त्यांनी नृत्य गायन करीत महाराजांना प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि तो त्यांनी नृत्य गायन करीत महाराजांना प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. आणि हा स्वर्गीय अनुभव घेता घेता मी स्वतः मंत्रमुग्ध होऊन गेलो. वेळ काळ कशाचाही मला भान राहिलं नाही. आणि जेव्हा त्यांच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या तेव्हा त्यांनी महाराजांना वंदन करून परतायला सुरुवात केली. त्यापैकी एका स्त्रीने माझ्या हातावर एक फळ प्रसाद म्हणून दिलं. त्या फळाला अवीट अशी गोडी होती. शेवटची स्त्री वंदन करून निघाली त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुतूहल दाटून आलं. म्हटलं आपण यांना विचारलंय नाही, आपण आलात तरी कुठून? कुतूहलापोटी मी उठून उभा राहिलो. म्हटलं आपल्या चरण पादुकांच्या समोरचं आपलं आसन ग्रहण करावं म्हणून उठून उभा राहिलो आणि म्हटलं आपण त्यांना विचारायला तरी पाहिजे होतं, आपण आलात तरी कुठून? आणि कुतूहलापोटी मी पायऱ्यांजवळ जाऊन डोकावलं. त्या निर्मूलस्य पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत्या. तिकडे चिटपाखर कोणी दिसेना. मन भीतीने थरथरू लागलं. मी म्हटलं आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यावं म्हणून मी येऊन चरण पादुकांच्या समोर बसलोय
आणि त्यावेळेला माझ्या पायाखालची वाळू सरकली. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा काडेकबरांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं. दगडातून वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती येऊन आपण प्रदक्षिणा पूर्ण करायची. पण या सर्व स्त्रियांनी एकामागोमाग एक सरळ रेषेमध्ये प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या होत्या आणि या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 64 योगिनी होत्या. गिरनारला पाऊस एवढा जबरदस्त आणि मुसळधार असतो. काही वेळेला तिकडे बरीच जण आता जर गेलात, जर पावसाळ्यामध्ये तुम्ही गेला असाल तर तुम्हाला कल्पना आली असेल की अंबाजीपासून गोरक्षनाथांपर्यंत जाणारा बाजूला दुतर्फा हे दर्या आहे आणि तुम्ही पुढे जाता तेव्हा एवढा ट्रिमेंडस वारा असतो की असं वाटतं की तो वारा तुम्हाला उलपडून दरीत फेकून देईल. अशा याच्यामध्ये एका पौर्णिमेला मी गिरनारला जाण्यासाठी निघालो. पुढे यायचं असेल तर इकडे आहे, वरती येऊन बसलात तरी चालेल. स्टेजवर कोणी मुलं वगैरे असतील त्यांनी स्टेजवर हरकत नाही. जुनागड, सुरत, राजकोट सर्वकडे वादळामुळे पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती. अत्यंत मुश्किलीने मी सोमनाथला जाऊन पोहोचलो. सोमनाथला दर्शन घेतलं आणि मी जुनागडकडे यायला निघालो. त्यावेळेपर्यंत पावसाचं थैमान वाढलं होतं. जागोजागी वृक्ष उन्मळून पडले होते, त्या लाईटचे खांब पडले होते. जेमतेम करून मी जुनागडला येऊन पोहोचलो. त्या सर्वत्र ब्लॅकआउट झालेलं होतं आणि ज्या धर्मशाळेमध्ये मी उतरत होतो त्या धर्मशाळेचा मॅनेजर आज 40 वर्षापासून तिकडे वास्तव्याला होता आणि 40 वर्षामध्ये हा महाभाग एकदाही कधी वरती गिरनार पर्वत चढला नव्हता. सुरुवातीला त्यांना नवल वाटायचं, हा मुंबईकडे येतोय आणि दर महिन्याला गिरनार चढतोय. हळूहळू त्याच्यानंतर मध्ये ते कुतूहल होतं. हळूहळू त्या कुतूहलाची जागा असूयेने घेतली आणि ती त्याच्या नजरेमध्ये अधोरेखित होत होती. जेव्हा मला पाहिलं तेव्हा स्वारी प्रचंड खुशीत आली आणि मला पाहून त्याने उत्साही स्वरामध्ये म्हणू लागले, अच्छा हो गया प्रमोद बा आ गए. नेहमी तुम्हाला जेवणासाठी आमंत्रित करायचं पण मी म्हणायचं माझा पौर्णिमेचा उपवास आहे म्हणून आणि टाळत होतो. बोला आज तो हमारे साथ में खाना खा लो और कल बंबई निकल जाओ. बोला क्या हो गया. बोला 3000 पायऱ्यांवर कडे पडलेले आहेत आणि 15 दिवसापासून ही परिस्थिती आहे. वरती जाणारा रस्ता पूर्णपणे बंद आहे और 15 दिन तो कुछ होने वाला नहीं है, तो आपको इधर रुक के क्या फायदा, आपको बंबई निकल जाना चाहिए अभी. माझ्या मनामध्ये धस्स आलं. रात्री 11-11:30च्या सुमारास धर्मशाळेच्या गच्चीवर गेलो. तिथून गिरनार पर्वत दिसतोय आणि मी महाराजांना आर्तपणे साकडं घालतोय की हे दयानिधी, मी तुझ्या चरणापाशी येतो. माझ्या संकल्पामध्ये विघ्न काय आलं. आणि महाराजांनी दिलेला प्रतिसाद अंतःकरणाला भिडला आणि त्या प्रलयामध्ये मी बाहेर पडलो. तिकडे मी 1000-1200 पायऱ्यांच्या दरम्यान जाऊन पोहोचलो आणि वरून येणारे एक संन्यासी दत्त म्हणून माझ्यासमोरून उभे राहिले. त्यांनी कठोर स्वरामध्ये मला विचारलं, कहा जा रहे. बोला गुरुशिखर जा रहा हूं. तो मालूम नहीं क्या आगे का रास्ता बंद है. बोला मालूम है तो आगे क्यों जा रहे, उड़ के तो नहीं जाओगे. बोला वो मुझे मालूम नहीं है, मुझे इतना ही ज्ञात है मुझे गुरुशिखर पहुंचना है. त्यांना माझी दया आली. ते म्हणाले की बेटा एक काम करो, जंगल के दूसरे रास्ते से निकल जाओ. दुसरा रास्ता मालूम आहे का. बोला नाही मालूम. कारण त्यावेळेला मी नवशिका होतो. आजही नवशिकाच आहे. आणि गिरनार एवढा दुर्गम आहे. आपण म्हणू गिरनार मी पाहिला ते शक्य नाही, कारण तो जेवढा उंच आहे त्याच्यापेक्षा 2 पट तो भूगर्भामध्ये दडलेला आहे. आजही कित्येक साधू संन्यासी तिकडे साधना करतायत. कोणत्या गुंफेत एखादा पडताळे असे दिसेल, थोडीशी भेग दिसेल, त्याच्यामधून आज साधू जाऊन साधना करतायत. सर्व अगम्य आणि खरोखरीच म्हणजे त्याला विलक्षणच आहे. त्याला पुढे तोड नाहीये. फक्त तिकडे शरण जायचं, तिथे कुठलाही कोलाहल करायचा नाही. पण आपण जातो तिकडे हल्ली रोपवे झाल्यामुळे लोक हे सर्व ट्रान्झिस्टर वगैरे घेऊन जातात, कुठे पिकनिक स्पॉटचं स्वरूप आणायला जात आहेत. तिकडे साधना करतात आणि ती साधना तपस्यांची साधना गुरु दत्तात्रयांच्या आदेशानुसार होते आणि विश्व कल्याणासाठी करतात. आपल्या तपश्चर्याचं फळ हे विश्व कल्याणासाठी ते समर्पित करतात गुरु दत्तात्रयांच्या आदेशानुसार. त्यांना त्रास होईल अशी कोणतीही अनुचित घटना कोणीही कृपा करून तिकडे करू नका. तर अशा ठिकाणी मी मग त्यांना माझी दया आली. ते म्हणाले जंगल के दूसरे रास्ते से निकल जाओ. बोला मुझे मालूम नहीं है. मग ते म्हणाले
बेटा आओ मेरे पीछे, आणि ते एका बाजूच्या दरीमध्ये उतरायला त्यांनी सुरुवात केली. मी त्यांच्या पाठोपाठ दरीत उतरत होतो. ते सराईतपणे उतरत होते. मी होलपटल्यासारखा त्यांच्या मागोमाग चाललो होतो. थोड्या वेळानंतर मात्र पाऊस थांबलाय, मंदसा चंद्रप्रकाश पडलाय. त्या चंद्रप्रकाशामध्ये त्यांनी अवकाशातला एक मार्ग अधोरेखित केला. बोले याच मार्गाने नवनाथ 84 सिद्ध यक्ष किन्नर देव देवता गुरुशिखरावर जातात आणि दत्तप्रभूंच्या आदेशानुसार सर्व पृथ्वीवर बॅलन्सिंग साधण्याचं कार्य हे दत्तप्रभू या ठिकाणून करून घेतात. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आम्ही आणखीन पुढे गेलो आणि तेव्हा पाण्याचा प्रवाहाचा आवाज ऐकू येऊ लागला. मी अचंबित होऊन त्यांना विचारले, कैसा ध्वनी है? बोला यही तो जटाशंकर का स्थान है. जटाशंकर के जटा से गंगा बह रही है, उधर ही हम लोग जा रहे हैं. आणि तिकडे गेल्यानंतर ते स्नानासाठी एक चंद्रप्रकाशामध्ये दुतडी बरोबर वाढणारा तो झरा होता. स्नानासाठी ते माझ्यापासून एक 7-8 अंतरावर उभे होते. त्यांच्या अंगावरून प्रवाहित होणारं पाणी हे माझ्या अंगावरून पुढे प्रवाहित होत होतं. आणि त्यावेळेला मला ते जाणवलं, मी पाण्यामध्ये स्नान करत नसून सुगंधाच्या लहरींनी मी न्हावून निघतोय. तिथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत नव्हतं, पण ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा नाईलाजास्तव मी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो. पुढे त्यांनी काही अंतर चालून दिल्यानंतर सांगितलं, बेटा हे रस्त्याचे ऊपर निकल जाओ. मी गुरुशिखरावर जाऊन पोहोचलो. रात्रभर तिकडे साधना झाली. ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा संपन्न झाली. जेव्हा दत्तधुनी आश्रमातले पुजारी जेव्हा गुरुशिखरावर आले, मला पाहून अचंबित झाले. बोला प्रमोद भाई आप आए कैसे? 15 दिन से तो कोई ऊपर नहीं आ रहा है, कोई नीचे नहीं जा रहा है. बोला महाराज के आशीर्वाद से मैं पहुंच गया हूँ. आणि मी तिकडे दर्शन घेतलं आणि तिसऱ्या दिवशी मी मुंबईत येऊन पोहोचलो. बायकोने दरवाजा उघडला आणि तिचा पहिलाच प्रश्न होता, एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही स्प्रे मारून कुठून आलात? कारण 3 दिवस झाले या सुगंधाच्या लहरी अंगावर रेंगाळत आहे. ही ती अनुभूती आहे. नॅचरली मनुष्य स्वभाव अहंकार दाटून येतो की हा गिरनार पर्वतावर मी कुठूनही कोणत्याही रस्त्याने जाऊ शकतो. आपल्याला नेणारी ती शक्ती वेगळी आहे ह्याची विस्मृती होते. आणि त्यानेच मला घात केला. हनुमान जयंतीचा प्रसंग होता आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मी 1200 पायऱ्यांवर जाऊन पोहोचलो. आणि जेव्हा मी त्या दरीमध्ये, ज्या दरीतून मला त्या साधू बाबांनी खाली उतरवलं होतं, त्या दरीत येऊन खाली उतरायला सुरुवात केली. आणि थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की मी रस्ता चुकलोय. घसरगुंडी होऊ लागली. अंगाला काटे कुठे दगडधोंडे लागू लागले. आणि प्रथमच माझ्या मनामध्ये भय निर्माण झालं, कारण त्या पुढे जाणारा रस्ता होता. त्या रस्त्याने दिवसा ढवळ्या सुद्धा एकटं दुकटं माणूस जायला घाबरतं, कारण नेहमी त्या ठिकाणी स्वापदांचं भय असतं. 10-12 जण हातामध्ये काठ्या घेऊन जातात. अशा ठिकाणी मी दरीत उतरत होतो, पण मला स्वापदांचं भय वाटत नव्हतं. महाराजांनी जवळजवळ 8 वर्ष सातत्याने माझ्याकडून अभिषेक पूजा ब्रह्ममुहूर्तावर संपन्न करून घेतली होती. आणि माझ्या मूर्खपणामुळे मी याला मुकणार होतो. मी आनंद भावे त्या दीनदयाळाला शरण गेलो आणि दूरवर मला प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशाच्या अनुरोधाने मी खाली उतरत गेलो. समोर एक मोकळी जागा होती आणि या दाट झाडीत दडलेली ती एक गुंफा होती. आणि गुंफेच्या आतून तो प्रकाश येत होता. आम्ही गुंफेच्या बाहेर येऊन पोहोचलो आणि खाली वाकून आतमध्ये पाहिलं तर एक साधू आतमध्ये ध्यानस्थ बसलेले होते. अशा साधूंना ध्यानातून बाहेर काढणं म्हणजे स्वतःला शापासाठी आमंत्रित करण्यासारखं होतं. मी धीर करून नमो नारायण म्हटलं. 5 मिनिटं तिथे थांबून राहिलो, पण आतून काही प्रत्युत्तर येईना. शेवटी मी विचार केला, आपला रस्ता आपल्याला शोधून काढायचा आहे. म्हणून मी पुन्हा उठलो आणि उठता मी पुनश्च नमो नारायण म्हटलं आणि आतून प्रत्युत्तर आलं. थोड्याच वेळात उंचेपुरे गौरवर्ण्य साधू बाहेर आले. त्यांच्या नजरेमध्ये अमापशी तेजोवलय होती. नुकतेच ते ध्यानातून बाहेर आले होते आणि त्या तेजाला तलवारीची धार होती. माझ्याकडे रोखून पाहत त्यांनी मला विचारलं, का जा रहे? तोंडातून शब्द निसटले, गुरुशिखर. बोला जो रास्ता गुरु ने दिखाया है वो रास्ते से चलना सीखो. ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तकलीफ हो जाएगी. अच्छे शिष्य ऐसा बर्ताव नहीं करते जिससे अपने गुरु को तोशिश होती है. असं म्हणून त्यांनी 5 मिनिटं मला तासून काढलं. नंतर 5 मिनिटानंतर त्यांच्या स्वरात थोडं मार्दवाला म्हणाले की बेटा कुछ खाओगे क्या? मी म्हटलं नाही, मेरा पूनम का फास्ट है. मग त्याने विचारलं कुछ पिओगे क्या? मी माझ्या सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवले आणि म्हटलं मैं चाय पिऊंगा. ते मंदपणे असले. बोला बैठो. आणि मी ते खाली वाकून गुंफेत शिरले. थोड्याच वेळात त्यांनी संन्यासी लोकांचे मग असतात तसे 2 कप वाफाळणारा कोरा चहा घेऊन आले आणि म्हणाले, बेटा आज हनुमान जयंती है, कुछ सत्संग हो जाए.
आणि बसल्या बसल्या त्यांनी चहा पिता पिता सत्संगाला सुरुवात केली. आणि तो एवढा उच्च कोटीचा सत्संग होता की वेळ काळ कशाचंही मला भान राहिलं नाही. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी त्यांना म्हटलं, महाराज मुझे आज्ञा दीजिए, आगे का मार्ग बताइए, मुझे गुरु शिखर पहुंचना है. बोले इतनी भी जल्दी क्या है, और एक बार चाय पी लेते हैं. आणि पुन्हा खाली वाकून ते गुंफे शिरले, पुन्हा 2 कप वापरणारा चहा आणला, पुन्हा चहा पीत बसा. मी बसलो आणि त्यांचा सत्संग चालू होता. पण मला सत्संगामध्ये काही इंटरेस्ट वाटत नव्हता. मला वेध लागले होते ते गुरुचरणाचे आणि मी त्या ठिकाणी थांबून राहिलो होतो. माझी चुळबुळ ते पाहत होते, पण तरी सुद्धा तिकडे दुर्लक्ष करीत त्यांनी त्यांचा सत्संग चालू ठेवला होता. थोड्याच वेळानंतर मात्र ते थांबले आणि आम्ही बसलो होतो. आमच्या पाठीमागे वळले. आमच्या पाठीमागे गावाकडे कसे करवंदीच्या बोरी बाबळीच्या दाट जाळी असतात, तशा त्या दाट जाळ्या होत्या. तिकडे त्यांनी बोट दाखवलं, म्हणाले की बेटा उधर दिपड़ा बैठा था. दिपड़ा म्हणजे बिबळा वाघ. वो अभी अपने रास्ते से निकल गया, तुम अपने रास्ते से निकल जाओ. गुरु दत्तात्रेय तुम्हें गिरनार पे किस लिए बुला रहे, उसका ख्याल करो, उसके मुताबिक कार्य करो, असं म्हणून त्यांनी पुन्हा उपदेश केला. आम्ही दोघे उठून उभे राहिलो. मी खाली वाकून त्यांना वंदन केलं आणि कुतूहलापोटी म्हणालो की महाराज मुझे गुंफा में दर्शन करना है. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटलं. बोला बेशक करो. मी खाली वाकून गुंफेत शिरलो खरा, पण आत गेल्यानंतर माझ्या पायाखालची वाळू सरकली. आतमध्ये कुठल्याही प्रकारचा चुला नव्हता, गॅस नव्हता, स्टोव्ह नव्हता, शेगडी नव्हती, भांडी नव्हती, पाणी नव्हती. संपूर्ण गुंफा रिकामी होती. पण 2 वेळा त्यांनी तो अमृततुल्य चहा बांधला होता. इथे अनुभूती होती. काही माझ्या वाऱ्या म्हणजे आतापर्यंत महाराजांच्या आशीर्वादाने 314 या गिरनार वाऱ्या झालेल्या आहेत आणि 283 सोमनाथ वाऱ्या. काही वाऱ्या माझ्या अमावस्येला कधी मनात हुक्की आली, महाराजांची आठवण आली की उठायचं चालू पडायचं. आणि अशा रीतीने काही वाऱ्या होत गेल्या. अशीच एक अमावस्येची रात्र होती आणि त्यावेळेला मी गिरनारला गेलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते, अत्यंत मुसळधार वारा वादळ पाऊस होता. आणि त्यावेळेलाही कळत नकळत म्हणा किंवा महाराजांनी आंतरिक प्रेरणा देऊन म्हणा, मी त्या जंगलामध्ये खाली उतरलो. आणि त्या जंगलातून जात असताना निबिड अंधकार, कारण अमावस्या होती, अंधकारामध्ये मी खाली जातोय. उतरता उतरता कुठे जातोय, काय जातो काही कल्पना येईना. आणि पावसामुळे तर काही दिसत नव्हतं. जवळ खाण्यापिण्याची काही जिन्नस नव्हते. अशा ह्याच्यात माझा प्रवास चालू होता. प्रवास करता करता मी बराच पुढे गेलो आणि पुढे काही दिसेना. एवढा जबरदस्त पाऊस, संपूर्ण भिजलो होतो, शरीर थंडीने कापत होतं. काय करावं ते कळत नव्हतं, रस्ताही दिसत नव्हता. अशा ह्याच्यामध्ये माझा प्रवास चाललेला होता. आणि कुठेतरी कुजबुजण्याची आवाज ऐकू आला. एक झोपडी होती. त्या झोपडीतून थोडासा मंदसा प्रकाश बाहेर पडत होता. मला थोडासा धीर आला, कारण मला आडोशाची गरज होती. मी जसा तिकडे झोपडीच्या दाराजवळ जाऊन पोचलो आणि झोपडीच्या दरवाजावर मी थाप मारणार एवढ्यात आतून आवाज आला, कौन है अंदर आ जाओ. जसा मी आत शिरलो, संपूर्ण ही झोपडी धुराने व्यापलेली होती. आतमध्ये जाऊन पाहिलं, 3 साधू, बैरागी साधू त्या ठिकाणी चिलिपीत बसलेले होते. बाजूला धुनी होती आणि संपूर्ण झोपडी हे त्या धुराने व्यापलेली होती. एक पाऊल आत टाकलं, पुन्हा मी मागे घेणार एवढ्यात त्यांच्यापैकी एकाने खडोर स्वरामध्ये मला सांगितलं की अंदर आ जाओ और दरवाजा लगा दो. त्यांच्या स्वरामध्ये एवढी ताकद होती की मी यांत्रिकपणे आत पाऊल टाकलं. माझ्या समोर बसण्याचा आदेश दिला. त्यांच्या समोर मी बसलोय. ते चिलीप पीत होते 3 जण. एक तर संपूर्ण लंगोटानिशी होते, दुसऱ्यानी भगवी वस्त्र कफनी घातलेली होती. ते मध्यम वयी होते, एक तर वयस्कर होते आणि तिसरा बालयोगी होते. त्यांनी सुद्धा कफनी घातलेली होती. भल्या मोठ्या भिगबाळ्या त्यांच्या कानामध्ये होत्या. अशा ह्याच्यात ते 3 बसलेले आहेत आणि चिलीम पिता पिता एकाने चिलीम माझ्यासमोर धरली. मग मी त्यांना सांगितलं, मैं चिलीम नाही पिराव. त्यांनी कुत्सित नजर माझ्याकडे फिरवली आणि त्यांचं चिलीम पिणं चालू होतं. पाहिलं तर त्यांच्या बाजूला दारूचे ग्लासही होते आणि ते दारू पितायत. पिता पिता एकाने माझ्यासमोर दारूचा ग्लास सारला पुढे. मला मी शराब नाही पिताय. पुन्हा तेच कुस्तीच हास्य माझ्याकडे फेकलं गेलं. त्यांचं दारू पिणं आणि चालू होतं
मनामध्ये विचार आला की हे कसले योगी आहेत, हे तर काय सर्व असेच भोगी दिसत आहेत असं माझ्यामध्ये. शराब पितायत, चिलीम ओढतायत असं. आणि त्या ठिकाणी कहर म्हणजे ते धुनी पेटवली होती आणि धुनीमध्ये अक्षरशः मांस शिजत होतं. ते पाहिल्यावर माझ्या अंगावर सरसरीत काटा उभा राहिला. इथून कधी पलायन करतो असं मला झालं. बाहेर पावसाचं तांडव नृत्य सुरू होतं, विजा कडकडत होत्या, पडत होत्या आणि अशाच्यात बाहेर पडणं अधिक खतरनाक होतं. पण आज बसणं त्याहून अधिक अवघड झालेलं होतं. पण मी चळवळ करत होतो, पण तिकडे दुर्लक्ष करत त्यांचंही चालू होतं. शेवटी त्या तिघांनी त्या ठिकाणी पंगत वाढायला सुरुवात केली. 4 पानं वाढली. मग मी त्यांना सांगितलं, मैं मांसाहार नहीं करता है. पुन्हा बोले जंगल में कुछ नहीं मिलेगा, जो मिलता है खा लो, नहीं तो भूखे मर जाओगे. बोला कुछ भी हो जाए, मैं मांसाहार नहीं करने वाला. हे बोलल्यावर त्याने बोला नहीं करना है तो मत करो. आणि त्यांनी तिघांनी यथेच्छ ताव मारला. आणि नंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने सांगितलं, वो धुनी के पास प्रसाद रखा है. वाडग्यामध्ये तो मांसाहाराचा थोडासा प्रसाद होता. बरं हो खा लो. त्यांच्या स्वरामध्ये एवढी अधिकारवाणी होती की मी यांत्रिकपणे उठलो आणि तिकडे गेलो आणि थरथर त्या हाताने तो वाडगा घेतला. जसा मी तो वाडगा हातात धरला, त्यामधून सुमधून हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला. मी कित्येक क्षण भानावर नव्हतो. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते मिस्किन नजरेने माझ्याकडे बघून हसत होते आणि ते मला उसंत द्यायला तयार नव्हते. एकाएकी त्या धुनीमधला संपूर्ण परिसर अगोदर कुबट वास मारत होता. धुराच्या ह्याच्यामध्ये अंधकारमय झालेला होता. तिकडे अत्तराचा, फुलांचा सुगंध दरवळू लागला. त्यांच्या तिघांच्या मागे तेजवले दिसू लागली. सुवर्ण कांती असलेल्या त्या दत्तात्रयाला ओळखणं मला अजिबात कठीण गेलं नाही. त्यांच्या बाजूला असलेले कर्पूर कांती असलेल्या गोरक्षनाथांनाही मी ओळखू शकलो. पण त्यांच्या बाजूला असलेले बालवयी योगी कोण होते ते कळेना. पण ते मीननाथ होते. मग महाराजांनी आम्हाला संपूर्ण आदेश दिला, पुढल्या कार्यासाठी प्रेरित केलं. ते मीननाथांनी माझ्याकडे केसरी दुधाचा प्याला प्रसाद म्हणून दिला. त्याला अवीट अशी गोडी होती. नंतर महाराज म्हणाले, बेटा अभी निकलो, तुम्ही निकलना चाहिए. इतका वेळ तिथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत नव्हतं. पण आता मात्र ते सांगतात निकलो, पण बाहेर पडायला मन तयार नव्हतं. शेवटी त्यांच्या आदेशानुसार त्यांना वंदन केलं, बाहेर पडलो आणि परतीचा प्रवास स्वीकारला. अशा घटना घडल्या की आपल्याला वाटतं आपण महाराजांना सहज ओळखू शकतो, पकडू शकतो. जे देवाधिकांनाही शक्य नाही आहे ते. असाच एक पावसाळ्यातला प्रसंग होता आणि तिकडे मुसळधार वारा, वादळ, पाऊस चाललेला आहे. पावसाचं तांडव नृत्य गिरनारवर चालू होतं आणि अशा ह्याच्यामध्ये मी गुरुशिखरवर जाऊन चरण पादुकांसमोर बसलोय. त्यावेळेला मनामध्ये एक वेगळा विचार होता, अरे अशा ह्याच्यामध्ये बसणारा मायासारखा मीच असा कुठेतरी अहंकार असेल. मी बसलोय, रात्रीचा सुमार, आणि थोड्याच वेळात खडावांच्या पावलांचे आवाज जवळ येऊ लागले. आणि खडावांच्या पावलांचे आवाज जवळ आले आणि पाहिलं तर एक बैरागी तिकडे आलेले आहे. अस्ताव्यस्त जटा आणि फक्त लंगोट घातलेला. आणि माझ्या बाजूला येऊन उभे राहिले, माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले, क्यों बेटा पूजा कर रहे क्या? करो करो. आणि चरण पादुकांच्या बाजूला एक छोटासा दगड होता. ते सरळ येऊन त्या दगडावर डोकं ठेवलं आणि माझ्या बाजूला पथारी टाकली आणि झोपी गेली. ह्या पावसामध्ये आणि वाऱ्यामध्ये तिकडे बसणं कठीण आहे. तिकडे हा महाभाग येतोय, माझ्या हाताच्या अंतरावर बसतोय, दगडावर डोकं ठेवतोय आणि झोपी जातोय. पाहून मी अचंबित झालो. आणि मग त्या चिरपरिचित सुगंधाच्या लहरीच्या लहरी तिकडे दरवळू लागल्या, ज्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. माझ्या हाताच्या अंतरावर महाराज होते. मी ताडकन उठलो. म्हटलं आज महाराजांचे चरण असे पकडायचे की कोणत्याही परिस्थितीत त्यांचे चरण सोडायचे नाही, असा विचार करून मी उठलो. पण पाहिलं ते गाढ निद्रिस्त होते. आपल्या गुरूंना गाढ निद्रेतून बाहेर काढणं कुठल्याही शिष्यासाठी ते उचित नव्हतं. म्हटलं ते उठेपर्यंत प्रतीक्षा काही करावीच लागणार होती. मी उठलोय, त्यांच्या चरणाजवळ पुन्हा येऊन बसलोय, पादुकांसमोर त्यांच्याकडे बघतोय. एवढ्या पावसामध्ये ते गाढ निद्रिस्त होते. याच्यामध्ये जे विजाच्या प्रकाशामध्ये मी तेजोवले पाहतोय
आणि त्यावेळेला मला जाणवलं की आपण किती कृतज्ञ आहोत. आपले गुरु कोणत्या अवस्थेत आहेत आणि आपण कधीतरी तिकडे जातो, त्यांची कधीतरी विचारपूस करतो का? त्यांनी दगडाची उशी केलेली आहे, पाषाणाची शय्या केली आणि पावसाचा सरीचं पांघरूण घेऊन आधी दया तुमच्या आमच्या सारख्या कित्येक लोकांना युगाने युगापासून मार्ग दाखवतोय. पण आपल्याला कधी आपण जातो, आपले सगळ्या समस्यांचे गाठोडे घेतो आणि त्यांच्या चरणापाशी टाकतो, आमची धुडी तुम्ही धुवा. पण आपल्याला कधीतरी वाटलंय की आपले गुरु कोणत्या अवस्थेत असतील? मला स्वतःच्या कृतज्ञतेची लाज वाटली. म्हटलं आता महाराज उठले की मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचे चरण सोडायचे नाही. पण आपल्या अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल ज्यांना ज्ञात आहेत ते दत्तप्रभू, ते म्हणाले असेल, बेटा तुला मनातल्या मनात मांडलं का? मला जे करायचं तेच मी करणार. मी वाट पाहतोय, प्रतीक्षा करतोय, पण ते उठायची चिन्ह दिसेना. पाऊस थांबलेला आहे, मंदसा चंद्रप्रकाश पडलाय, त्या चंद्रप्रकाशामध्ये ती तेजोमूर्ती मी पाहतोय. मी त्यांच्या उठण्याची प्रतीक्षा करतोय. ब्रह्ममुहूर्त जवळ आला. नित्य नेमाने मी म्हटलं आता आज महाराजांच्या चरणावर ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करायचा. मी सोमनाथून आणलेलं गंगाजळ, गुलाबजळ, अत्तर सर्व तयार करून वाट पाहतोय. ब्रह्ममुहूर्त पुढे सरजू लागला. मग काय करावं ते कळेना. म्हटलं ते उठेपर्यंत आपण चरण पादुकांची पाद्यपूजा करू. उठले की त्यांच्या चरणावर धरतो. असा करून जशी मी चरण पादुकांवर अभिषेकाची धार धरली, ही स्वारी ताड करून उठून उभी राहिली. माझ्या नजरेकडे नजर टाकली आणि हसले. त्यांच्या नजर सांगत होती, अरे बेटा तू मला पकडायला बघतोयस, जे देवालिकाने शक्य झाले नाही तुझ्यासारख्या मर्त्य माणसाला काय शक्य होणार. असे भाव जणू त्यांच्या नजरेमध्ये होते. ते हसले आणि म्हणाले, बेटा अभिषेक कराय क्या? करो करो. आणि ते त्वरेने पायऱ्यांच्या दिशेने झेपावले. मग माझ्या संयमाचा अंत झाला. हातातला अभिषेक पात्र मी चरण पादुकांवर पालतं केलं आणि वेगाने मागे वळलो. त्या निर्मनुष्य पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत्या. मी पुन्हा महाराजांच्या ज्या ठिकाणी त्यांचे चरण कमल होते तिकडे आलो आणि अक्षरशः त्यांच्या चरणावर माझ्या अश्रूंचा अभिषेक केला आणि पाद्यपूजा संपन्न. माझं दर महिन्याला चौलला फॅक्टरी आणि फॅक्टरीच्या बाजूला एक छोटंसं औदुंबराचं झाड होतं आणि तिकडे दर महिन्याचं माझं गुरुचरित्राचं पारायण. ते पारायण झालं की मी गिरनारला जात होतो. आत्ताच तुम्हाला सांगितलं, सगळीकडे फसवणूक झालेली, चारी बाजूला संकट आलेली. पण मी माझं कर्म सोडलं नाही. मी 3 दिवस मी गिरनारला जात होतो, पण तिकडे गिरनारहून मुंबईत आलो की लगेच फॅक्टरीमध्ये जात होतो. मी मनापासून प्रयत्न करत होतो, पण प्रयत्नाला मात्र यश येत नव्हतं. म्हणजे असे प्रयत्न केले की माझ्या बुटाचे तळवे झिजले. त्या झिजलेल्या तळव्यातून खडे जाऊन पायाला जखमा झाल्या. पण तरी माझा प्रवास मी थांबवला नाही. आणि एक वेगळी जिद्द होती का आपण जे काय करायचं ते जिद्दीने करायचं, मेहनतीने करायचं. यश द्यायला महाराज समर्थ आहेत, पण प्रयत्न मात्र आपण केले पाहिजे. आणि त्या जिद्दीपोटी मी सर्व धावपळ करत होतो, पण मला यश येत नव्हतं. अशाच प्रसंगी मला कामाची नितांत गरज होती. म्हणून मी फॅक्टरीमध्ये 3 वर्कर, स्किल्ड वर्कर लागतात केमिकल फॅक्टरीमध्ये, 3 स्किल्ड वर्कर मी राखून ठेवले होते. मला जमत नव्हतं तरी त्यांना मी इकडे तिकडे करून पगार देत होतो. पण बसून पगार खायला ते तिघही सोकावले होते. एका प्रसंगी मी 7 दिवसाचं पारायण करायचं म्हणून मी चौलला निघणार होतो आणि आदल्या दिवशी मला नागपूरच्या एका माझ्या क्लायंटचा फोन आला की प्रमोद भाई, मैं 1 टैंकर आपको प्रोसेसिंग के लिए भेज रहा हूँ. अगर आप कमिटमेंट देते हैं कि 7 दिन में आप मेरे को वो टैंकर वापस करेंगे प्रोसेस करके, प्युरिफाय करके, तो मैं आपको भेज देता हूँ. मला कामाची नितांत गरज होती आणि मी विचार केला 7 दिवस मी पारायण करायला चौलला जातोच आहे, तर माझ्या देखरेखीखाली सर्व प्रोसेसिंग होऊन जाईल. म्हणून म्हटलं ठीक आहे, आप भेज दो. त्यांनी तिकडून मटेरियल पाठवलं. तो टँकर चौलला यायला निघाला
आणि इकडे मी वर्करना फोन केला, बोला याचा टँकर येतोय, आपल्याला खाली करून घ्यायचं आहे. एकाच्या पोटात दुखू लागलं, दुसऱ्याची बायको आजारी पडली, तर दोघंही निघून गेले. तिसरा एकुलता एक वर्कर, तो हातामध्ये फक्त मला चावी द्यायला थांबला होता. त्याने हातात चावी दिली, तोही निघून गेला. मी विवनस्क अवस्थेत फॅक्टरीमध्ये एकटाच उभा होतो. म्हटलं आता करायचं काय. तिथून तेवढा टँकरवाल्याचा फोन आला, साहब जी मैं मटेरियल लेके आ रहा हूँ. आणि 80 बॅरलमध्ये मला ते मटेरियल 16 टनाचं खाली करायचं होतं. शेवटी मी जो रायगड रोडवेजचा मॅनेजर होता नौशाद भाई म्हणून, त्याला फोन केला. मैं नौशाद भाई ऐसा प्रॉब्लेम हुआ है, कोई लेबर है तो भेजो. बोला मेरे पास लेबर नहीं, मैं खुद आता हूँ. मग आम्ही दोघांनी मिळून तो 80 बॅरलमध्ये ते मटेरियल खाली केलं. तो निघून गेला. मी विचार केला निदान आपण डिझेल वगैरे आणून ठेवावं म्हणून दुसरा टेम्पो मागवला आणि काही ड्रम डिझेलचे आणून ठेवले. कसं प्रोसेसिंग करावं कळत नव्हतं, कारण हे सगळं लेबरच वर्क आयुष्यात कधी केलेलं नाही. आणि ते करायचं एक वेगळी जिद्द होती, एक कमिटमेंट दिली होती, ती पुरी करायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि संपूर्ण फॅक्टरी झाडून काढली. तिकडे छोटंसं औदुंबराखाली एक छोटंसं दत्त मंदिर उभारलं होतं, तिकडे जाऊन मी पूजा अर्चा केली. पहिल्या दिवसाचं पारायण संपन्न केलं आणि नंतर पुन्हा बाजूलाच फॅक्टरी, तिकडे आलो, वर्करचे कपडे घातले आणि 250 किलो वजनाचा ड्रम एरवी हलणार नाही, पण मी सहजगत्या हलवून मी त्या रिॲक्टरच्या खाली उभा करत होतो. उभा ड्रम करायचा, पंपिंग करून वरती प्रोसेसिंगला चढवायचा. बॉयलरमध्ये डिझेल टाक, कुलिंग टॉवरमध्ये पाणी टाक. वन मॅन शो होता, तिकडे हेल्परही मीच होतो, ऑपरेटरही मीच होतो, केमिस्टही मीच होतो आणि डायरेक्टरही मीच होतो. सर्व प्रोसेसिंग एका पाठोपाठ एक चालू केली. 7 दिवसाचं पारायण म्हणजे 7 दिवसाचे माझे उपवास असायचे. पुन्हा मोटरसायकलवर किक मारायची, दुकानातून काही सामान आणायचं, उपवासाचं चहा पाण्याचं हे सर्व आणायचं. तिकडे बावरची मीच होतो. हे सर्व काम चालू होतं. पहिला दिवस मी नेटाने आणि जिद्दीने काम केलं. दिवस रात्र ते प्रोसेसिंग चालू होतं. एक वेगळी नशा होती की काही झालं तरी प्रोसेसिंग पूर्ण करायचं. रोज सकाळी उठायचं, पहिल्या दिवसाचं पारायण, दुसऱ्या दिवसाचं पारायण करायचं आणि कामाला सुरुवात. 4 दिवसाचं पारायण संपन्न झालं. 4था दिवस होता आणि मध्यरात्री साधारण 1:30-2चा सुमार असेल आणि 1:30-2च्या सुमारास मी तिकडे प्रोसेसिंग करत होतो आणि नॅचरली डोळ्यावर झोप येऊ लागली. मी तिकडे ड्रम चढवलं, ते प्युअर मटेरियलनं जसं तिकडे कलेक्ट करत होतो. पहिला ड्रम मी बाजूला केला, दुसरा ड्रम लावला, चहा प्यायलो, इकडे तिकडे फिरलो. पुन्हा येऊन तिकडे एकटाच रात्रीचा, तिकडे आजूबाजूलाही सर्व ज्यांनी पाहिलं मंदिर, तिकडे कल्पना आहे आजूबाजूला सर्व गाव दूरवर आहेत, त्यामुळे तिकडे कोणाचाही वावर नव्हता आणि मी एकटाच त्या ठिकाणी काम करतोय. ड्रम लावला, मी फिरतोय, पुन्हा येऊन खुर्चीवर बसलो आणि बसल्या बसल्या माझे डोळे मिटले आणि तो ड्रम भरायला आला. 4 बोटं शिल्लक होती आणि कोणीतरी मला हलून जागं केलं. उठून पाहतो तो 4 बोटं शिल्लक. ड्रम मी वॉल बंद केला, तो ड्रम बाजूला काढला. तिसरा ड्रम लावला, पुन्हा मी फिरतोय, फिरता फिरता पुन्हा तिकडे येतोय, चहा पितोय, डोळ्यावर पाणी मारतोय. पुन्हा तिकडे आलो, पुन्हा डुलकी लागली आणि पुन्हा तो ड्रम भरायला आला. ड्रम भरायला आला तेव्हाही मी पुन्हा वॉल बंद केला, बाजूला केला आणि जेव्हा 4था ड्रम मी लावला, पुन्हा तीच परिस्थिती, डोळ्यावर झापड येऊ लागली. फिरतोय, पुन्हा चहा पितोय, तिकडे येऊन बसतोय आणि 4थ्या वेळेला जेव्हा मला कोणीतरी हलवून जागं केलं, तेव्हा मला ते जाणवलं, सत्य, मी एकटा जागत नाहीये. माझे गुरु दत्तात्रय माझ्या समोर जागतायत. एरवी 250 किलो वजनाचा तो ड्रम हलू शकणार नाही असा ड्रम लिहिलेला मी तिकडे उभा करत होतो आणि अशा रीतीने ती प्रोसेसिंग चालू होती. प्रोसेसिंग पूर्ण झाली. 7 दिवसाचं पारायण झालं आणि 7 दिवसामध्ये 16 टनाचं मटेरियल प्रोसेस करून एकट्याने तयार केलं आणि नागपूरहून टँकर मागवला. टँकरमध्ये मटेरियल भरलं आणि पुढे रवाना केलं. 7 दिवसाचं पारायण झालं. स्वतः तिकडे प्रसाद भोजन बनवलं, महाराजांना नैवेद्य दाखवला, सर्वांना खाऊ घातला आणि मग मी गिरनारला गेलो. कर्माची सांगड घालून जर तुम्ही भक्ती केली तर कधीही ती असफल होणार नाही. महाराज नक्कीच तुम्हाला उचलून धरतील. पण कर्माचा त्याग करून जर तुम्ही काही केलं
तर ते मात्र कधीही साध्य होणार नाही. अक्कलकोटला बरीच जण गेलात असाल, तिकडे पाठीमागे गुरु मंदिर आहे. त्या गुरु मंदिरामध्ये एक संन्यासी तिकडे असंख्य पारायण करत होते गुरुचरित्राची. जवळजवळ 1000 पारायण त्यांची संपन्न झाली होती. आणि अशा वेळेला त्यांच्याकडे एक यती येतात त्या गुरुमंदिरामध्ये आणि हे सांगतात, भाऊ माझी 1000 पारायण संपन्न झाली. वृद्धापकाळ जवळ आला होता त्या ह्याच्यामध्ये जवळ. ते म्हणाले तुम्ही 1000 पारायण केली पण त्याचं फलित मात्र तुम्हाला या जन्मी मिळणार नाही. म्हणजे का, मी सुशीलभूत अवस्थेत सर्व केलं. तुम्ही सर्व काही केले पण तुम्ही कर्माचा त्याग करून केलाय. तुम्ही गृहस्थ आश्रमी बायका मुलांचा त्याग करून तुम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ या जन्मी मिळणार नाही. पुढील जन्मी मिळू शकेल पण ह्या जन्मी तर खचितच मिळणार नाही. आणि मग आता मी काय करू, आता तुम्ही काही करू शकणार नाही कारण तुमचा वृद्धापकाळ आहे. त्यामुळे तुम्ही केव्हाही देह ठेवणार आहात. त्यामुळे ते मनस्वी पश्चाताप त्यांना झाला आणि त्या ह्याच्यात ते आजारी पडले. ते आजारी पडल्यावर त्यांचा मुलगा येतोय आणि त्यांना घरी घेऊन जातोय आणि सांगतो तुम्ही माझे बाबा नाही, तुम्ही एक संत म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातोय कारण तुम्ही संत आहात. पण मी बाबा म्हणून तुम्ही माझं आपलं कर्तव्य पार पाडलेलं नाही. ह्याने पा म्हटलं की ते पाण्याचा ग्लास त्यासमोर सेवा शुश्रूषा अशा रीतीने केली की सर्व प्रकारे त्यांनी त्यांची सेवा शुश्रूषा केली. आता तुम्हीच ठरवा याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, 1000 पारायण करणारा की आपल्या कर्माचं पालन करून पुढे जाणारा त्या मुलाचं. तुमचं उत्तर तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म हा पहिला देव आहे. जर मुलं आता येतात शाळेमध्ये, बरीच जण म्हणतात आम्हाला काहीतरी आमच्या मुलांना द्या सरस्वतीचा मंत्र, गणेशाचा मंत्र. म्हटलं जरूर देईल पण तो मंत्र फक्त 5 मिनिटासाठी असावा. जर तो मंत्र तुम्ही दिवसभर म्हणाल आणि परीक्षेला जर म्हणे मला परीक्षेमध्ये 0 मार्क्स मिळाले तर तो दोष मंत्राचा नाही आहे कारण त्या मंत्राच्या जोडीला असलेला कर्म ते तुम्ही केलं नाही. विद्यार्थ्यांचं कर्म काय आहे तर त्यांनी विद्याभ्यास करणं हे त्यांचं पहिलं कर्म आहे. मग तुम्ही विचार येतो की मग आम्ही हे मंत्र श्लोक वगैरे का म्हणायचे तर त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल तुमच्यामध्ये डेव्हलप होते आणि ती समजा तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि भीतीपोटी जर त्या ठिकाणी विस्मृती झाली तर त्या ठिकाणी जर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणत असाल, सरस्वती मंत्र म्हणत असाल ते कुठेतरी तुमचा आंतरिक हे कॉन्फिडन्स बाहेर पडतो आणि ती विस्मृतीत गेलेला तुम्ही केलेला अभ्यास पुन्हा तुमच्या मनापटलावर येतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने पेपर सोडू शकता. आत्मविश्वास हा आवश्यक असतो आणि तो देण्याचं काम हे मंत्र करतात. पण ते फार तर 5 मिनिटं 10 मिनिटं याच्यापेक्षा जास्त असू नये. बाकी मनोभावे तुम्ही काही करा पण जास्त वेळ अभ्यासाकडे द्या एवढंच मात्र मी त्या ठिकाणी सांगू शकतो. आतापर्यंत महाराजांनी तिकडे अतिरुद्र स्वाहाकारही करून घेतले. 2 वेळा अतिरुद्र स्वाहाकार आणि 2016ला शिवदत्त मंदिराची उभारणी झाली. त्यानंतर तिकडे दर महिन्याला यज्ञ होत आहेत आणि यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत आणि आतापर्यंत ते अखंडित असे दर मासिक यज्ञ झालेत. जवळजवळ 118 यज्ञ तेव्हापासून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 अतिरुद्र आहेत, स्वातंत्र्य सूर्य यज्ञ, क्रांतीसूर्य यज्ञ. देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचा आपण नजरेसमोर ठेवून घेतलेले यज्ञ आहेत कारण त्याचा मुलांवर चांगला परिणाम व्हावा म्हणून आम्ही त्या पद्धतीचे यज्ञ त्या ठिकाणी करून घेतो. अशा पद्धतीचे तिकडे दर महिने मासिक यज्ञ करतो. ते अतिरुद्र स्वाहाकार झाल्यावर एक आमच्या परिवारामध्ये एक डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की काका तुम्ही एवढी मेहनत घेतली कारण हे माझं 946व गिरनारवर प्रवचन आहे. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कंटिन्युअस प्रवासात असता, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे म्हणून त्यांनी अमरकंटकला जाण्याचं मला हे दिलं, सगळी तजवीज करून दिली. मी अमरकंटकला गेलो. अमरकंटकला मी गेलो आणि तिकडे नर्मदा मैया अमरकंटकच्या इथून छोटासा प्रवाह येतो, त्या प्रवाहाच्या इकडे मी जाऊन पोचलो आणि तिकडे मी पूजा अर्चा करीत होतो आणि एवढ्यात माझ्या पाठीमागून एक छोटीशी मुलगी आली. तिने चोळी आणि घागरा घातला होता, कपाळावर चांगलं कुंकू होतं, हातात बांगड्या, पायात पैंजण आणि अत्यंत गोड अशी मुलगी. हसली काय गाळावर खळी पडायची. ती माझ्या पाठीमागे येऊन उभी राहिली आणि खांद्यावर हात ठेवला आणि मी तिकडे
पाहिलं ती गोड असली आणि तिने तिच्या ओंजळीत आणलेली काही फुलं माझ्या हातावर दिली. मी ती घेतली आणि मैयाला अर्पण केली. माझी पूजा वगैरे संपन्न झाली. मी बाहेर येऊन पाहतो कुठे दिसते का ती मुलगी, काही मला कुठे दिसली नाही. त्याच्यानंतर मी सर्व तिकडे कपिलेश्वराचं दर्शन घेतलं कपिलधाराच्या इकडे जाऊन, आणि नंतर मी भेडाघाटला गेलो. तिकडे नर्मदाचं वेगळं रूप पाहिलं तिकडे. आणि आमची नर्मदा परिक्रमा असते 1 दिवसाची. आता आहे उत्तरवाहिनी परिक्रमा. त्या परिक्रमेला आमचा 70 जणांचा ग्रुप तिकडे गेला होता बडोद्यापासून. आणि तिकडे विष्णुगिरी महाराज म्हणून आपल्याला कदाचित माहीत असते, माझे मित्रच आहेत ते. आणि विष्णुगिरी महाराजांच्या वासुदेव आश्रमामध्ये आम्ही उतरलो होतो. परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा संपन्न झाली आणि संपन्न होऊन आम्ही तिकडे आल्यानंतर विष्णुगिरी महाराज म्हणे, प्रमोदभाई तुम्ही बसा आणि कन्यापूजन करा. म्हटलं जरूर करेन. आणि मी बसलो आणि कन्यापूजन तिकडे करतोय. त्यांनी एकेका मुलगी यायची, मी त्यांचं पाद्यपूजा हे करायचं, चरण धुवायचे आणि त्यांना भेटवस्तू द्यायचं. एक मुलगी, एका मुलीचे चरण धुतले आणि मी भेटवस्तू द्यायला हात वर केले आणि त्या मुलीने गोड हसत माझ्याकडून ती वस्तू घेतली. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सरळ सरळ ती अमरकंटकला भेटलेली ती गोड मुलगी समोर उभी होती आणि तिच्या गालावर तीच खळी होती, तेच निखालस हास्य होतं. माझे हात थरथरले. तिने ते हसत माझ्याकडून घेतलं आणि पळत पळत निघून गेली. आणि त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये एक ओढ निर्माण झाली अमरकंटकला जाण्याची. आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, चांगलं काम करताना चांगले वाईट सर्व अनुभव येतात. तुमचं चांगलं झालं तर सगळे हे करणारे असतात, पण थोडंसं इकडे तिकडे झालं, आपलं कर्म कोणाला ज्ञात नसतं, दोषारोप करणारे 100 माणसं निघतील. असे दोषारोप झाले. त्या वाघबाणांनी मी जर्जर झालो होतो आणि मला निवांतपणाची आवश्यकता होती. आणि मी अमरकंटकला गेलो. अमरकंटकला नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं आणि मी जेव्हा कपिलधाराच्या इकडे आलो आणि अक्षरशः कपिलधाराच्या इकडे संपूर्ण धारा अंगावरून घेऊन मी त्या ठिकाणी चांगलं स्नान करून मी तिकडे बसलोय पाषाणावर आणि ध्यानावस्थेत बसलोय. ध्यानावस्थेत मला ती दुग्धधारा, दुर्गाधारा, शिवधारा या सगळं दिसू लागल्या. आणि त्याच वेळेला मी पाहिलं, माझे डोळे उघडले आणि पाहिलं तर माझ्या बाजूला एक तिकडले महंत बसले होते. माझ्याकडे पाहून हसले आणि बोला की हो शिवधारा जाने का है क्या, दुग्धधारा जाना है क्या. मी हसलो, बाकी बोलायची काही गरजच नव्हती. आणि मी दुसऱ्या दिवशी मी अमरकंटकहून एका रिक्षावाल्याला पकडलं. म्हटलं मुझे ऐसे ऐसे जगह जाना है. ते बोलला हम लोग कुछ संपूर्ण जंगलामध्ये ती रिक्षा जात नाही, काही अंतरापर्यंत जाते, तिथून पुढला प्रवास तुम्हालाच करावा लागणार है. मी म्हटलं जहाँ तक जाते हैं वहाँ तक लेके चलो. तो बोला वहाँ तक लेके जाएगा लेकिन आप टाइम पे नहीं आएगा तो मुझे वापस आना पड़ेगा. तो आपको उधर ही दुर्गाधारा पे दुर्गा मंदिर पे आपको रुकना पड़ेगा और कल मैं फिर से आएगा और आपको लेके जाएगा. बोला ठीक है. आणि आम्ही पहाटे लवकर उठलो आणि तिकडे गेलो. तिकडे जात असताना त्यांनी मला जंगलामध्ये एके ठिकाणी सोडलं आणि तिथून पायी प्रवास, पावसाचे दिवस, चारी बाजूनी झरे वाहत आहेत आणि तो निसर्ग एवढा अविस्मरणीय होता की त्याचा आनंद घेत घेत प्रवास करतोय. त्या दरीमध्ये उतरत होतो. दरीत उतरत असताना एके ठिकाणी निमुळता रस्ता होता. त्या रस्त्यावर एक अजगर पडला होता आडवा आणि त्याने नुकतंच आपलं भक्ष्य खाल्लेलं होतं, त्यामुळे तो सुस्तावस्थेत पडलेला होता. पुढे जाण्याचा रस्ता त्यांनी ब्लॉक केलेला होता. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अजगरांनाही महाराजांनी गुरु केलेले, आपल्या 24 गुरुपैकी एक अजगर आहे. मी मनोभावे त्यांची प्रार्थना केली. थोड्या वेळानंतर 5-10 मिनिटं थांबून राहिलो होतो. अजगर बाजूला नेला आणि मी पुढे निघालो. पुढे आलो, दुर्गाधारेपाशी आलो. तिकडे यथेच्छ स्नान केलं आणि दुर्गा मंदिरामध्ये आलो. तिकडे महंत होते, त्यांनी मला चहा पाणी दिला, आईचं दर्शन घेतलं. मी म्हटलं मुझे शिवधारा और दुग्धधारा जाना है. ते बोला जल्दी जाना और वापिस आ जाना क्योंकि उधर कोई मनुष्य प्राणी नहीं है और कुछ भी नहीं है तो आप आणि स्वापदांचाही भय आहे असं म्हणून त्याने मला त्या ठिकाणी सावध केलं आणि मी पुढे जायला निघालो. तिकडे मी एका दरीत उतरून पुढे शिवधारेपाशी जात होतो आणि दरीत उतरत असताना एका बाजूला एक झाडाची फांदी होती आणि बाजूला निमुळ असा सपाट जागा होती. त्या जागेपाशी मी येऊन पोहोचलो. झाडाच्या फांदीचा आधार घेत मी जागेवर सपाट जागेवर आलो
आणि त्याच वेळेला मी एक झोपडी पाहिली. ती झोपडी पाहिल्याबरोबर माझ्या त्या प्रचंड भूक मला लागली याची मला तिकडे जाणीव झाली, कारण सकाळपासून मी काही खाल्लेलं नव्हतं. म्हटलं कोण झोपडीत आहे बघावं म्हणून मी पुढे गेलो आणि झोपडीचा दरवाजा ठोठावला. आतून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. माझ्याकडे पाहून तिने स्मितहास्य केलं आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होता. तिने मला आत बोलवलं. आत बोलवून तिने मला पाणी प्यायला दिलं आणि त्या ठिकाणी एका चुलीवर काहीतरी उकळत होतं. तो तिने एका पेल्यात आणून दिला. तो कावा होता. त्या कावा प्यायल्यानंतर मला प्रचंड असं चैतन्य शरीरामध्ये आलं आणि मी तिकडे त्यांच्याशी वार्तालाप करतो. एवढ्यात बाहेर कोणीतरी डोक्यावरचं काहीतरी खाली टाकलंय असा आवाज आला. मी पाहतो त्या यांचे वृद्ध स्त्रीचे यजमान बाहेर उभे साधूच होते. तेही त्यांनी डोक्यावरची मोळी खाली टाकली आणि ते आत आले. ते आत आले, हातपाय धुतलं. ते आत आल्यावर त्या माऊलीने त्यांना पाणी प्यायला दिलं. नंतर ते आम्ही दोघंही तिकडे वार्तालाप करीत बसलोय. वार्तालाप करता करता त्यांच्यामध्ये असलेल्या प्रचंड ज्ञानाची अनुभूती तिकडे मला मिळाली. माझा 7 जन्माचा इतिहास तिकडे त्यांनी मला सांगितला. तेव्हा मी नतमस्तक झालो. बाजूला एक शिवलिंग होतं, त्याच्यावर बिलोपत्र वाहिलेलं दिसत होतं. त्यानंतर त्या माऊलीने आम्हाला कंदमुळं आणून दिली. ती कंदमुळं एवढी वेगळी आणि रुचकर होती. ती खाऊन माझी भुकेचं शमन झालं आणि मग माझ्या लक्षात आलं माझ्या झोळीमध्येही काय फळं आहेत. मी ती फळं काढली आणि तिकडे त्यांच्या एका पानावर तिकडे ठेवली आणि त्यांना प्रसाद म्हणून त्यांना म्हटलं हे आप केली आहे आणि 2 फळं तिकडे ठेवली आणि मी त्यांचा निरोप घेतला. मुझे जल्दी जाके वापिस आना है, बोला जहाँ निकल जाइए. आणि मी तिकडे शिवधारा दुग्धधारेपाशी जाऊन पोहोचलो. तिकडे दर्शन घेतलं आणि मी पुनश्च परतीचा प्रवास स्वीकारला. पुन्हा तो दरी चढून मी तिकडे ज्या मोकळ्या जागेत आलो त्या जागेवर मी येऊन पोहोचलो आणि माझं सर्व शरीर तिकडे भीतीने कापू लागलं. तिकडे कुठेही झोपडी नव्हती. संपूर्ण मोकळं हे दिसत होतं. मी आजूबाजूचा परिसर पाहिला. ती झाडाची फांदी दाखवत होती, ग्वाही देत होती की इकडे झोपडी आहे आणि मी त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो. आणि त्या ठिकाणी मी पाहिलं की एका पानावर 2 फळं होती आणि ती उष्टवलेली दिसत होती. मग मात्र माझा मनात भीती निर्माण झाली आणि मी तिकडे नमस्कार करून तिकडून निघालो आणि दुर्गाधारेपाशी आलो आणि माझा चेहरा पाहूनच तिकडल्या महंतांनी जाणलं काहीतरी घडलेलं आहे. मी जाऊन त्यांना ही हकीकत सांगितले. ते गंभीर झाले. म्हणाले बेटा एक काम करो, माँ के पास जाके बैठ जाओ. मी दुर्गा मातेपाशी जाऊन बसलो आणि तेही माझ्या बाजूला येऊन बसलेले होते. आणि त्यावेळेला जेव्हा मी तिकडून मातेपाशी बसलो तेव्हा ती वृद्ध स्त्री आणि ते यजमान हे दोघंही दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात शिव पार्वती त्या ठिकाणी होते. आणि त्या महंतांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहत होत्या. त्यांनी उठून मला जवळ घेतलं आणि म्हणाले जिसके लिए हम लोग इधर सालों से बैठे हैं वो आपको दर्शन देके निकल गए. आणि मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि परतीचा प्रवास स्वीकारला. येत नाही नित्य नेमाने नामस्मरण करणार. मग आपल्याला विचार पडतो नामस्मरण कोणाचं करावं. बरीच जण विचारतात आम्ही नामस्मरण कोणाचं करायचं, पण आपल्याकडे 33 कोटी देव, कोणाचं नामस्मरण करायचं. तर ज्याच्या नामामुळे तुमचे चित्त वृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून आनंद लहरी बाहेर पडतील, त्याचं नामस्मरण करा. मग ते दत्त दिगंबर असतील, स्वामी असतील, पार्वती माता असेल, शिव असेल, राम असेल, हनुमंत असेल, गणपती असेल किंवा तुमचे आई वडीलही असू शकतील. त्याच्या नामाने तुम्ही पुढे सरकायचं. आणि त्याच्या जोडीला चांगलं कर्म म्हणजे काय, सत्य वचन, कोणालाही लांडी लबाडी चोरी चपाटी कोणाला फसवणूक असले प्रकार करायचे नाही. दुसऱ्याच्या अंतरात्मामध्ये परमात्मा असला हे लक्षात घेऊन त्याला दुःख होईल, त्याला तो दुखावला जाईल असं वर्तन करायचं नाही. आणि सकाळी 10 मिनिटं तरी ध्यानासाठी द्यायची. सुरुवातीला 10 मिनिटं अर्धा तास जे काय मिळेल ते ध्यानासाठी. कारण त्याच्यामुळे तुम्ही ईश्वराशी तादात्म्य साधू शकता.
बऱ्याच जणांची ओरड असते की आम्ही ध्यानाला बसलो की आमचं 100 विचार आमच्या मनात येतात. विचारांचं लगाम कोणाच्या हातात नाही, कारण जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा विचार येणारच. मग त्यांना अडवायचं कसं? त्यांना अडवायचाही प्रयत्न करू नका. फक्त शरीराला 10 मिनिटं, अर्धा तास जे काय असेल ते बसायची सवय करा. हळूहळू सकाळी 5 ते 5:30 जर तुम्ही बसताय तर एका ठिकाणी बसायची सवय, ईश्वराच्या समोर बसायचं तुमच्या घरामध्ये, आणि 10 मिनिटं, अर्धा तास जे काय तुम्हाला मिळेल तेवढा वेळ बसा. त्याच्यामुळे काय होईल, शरीराला ती सवय होईल. नंतर येणारे विचार येताच जात आहेत. तुम्ही अडवायचाही प्रयत्न करू नका. एक स्टेज अशी येईल, येणारे विचार येताच जातात, पण तुम्ही त्यांना निग्लेक्ट करताय, तुम्ही त्यांना अलिप्त करताय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची वाढली, एकाग्रता वाढली. ही ध्यानाची पहिली पायरी आहे. आज मी तुम्हाला अर्धा तास बोलतोय, उद्या तुम्ही 1 तास जरी ध्यानाला बसलात तरी मला नवल वाटणार नाही. परमानंदाची, परम सुखाची अनुभूती आहे. अशा रीतीने ध्यान करायचं. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं स्वतःला द्यायची, ती आत्मपरीक्षणासाठी. दिवसभराचा दिनक्रम नजरेसमोर आणा. आज दिवसभरात मी काय केलं, कोणाला फसवलं का, दांडी दबाडी चोरी चपाटी काय केलं का, म्हणजे तुम्हाला तुमचे दुर्गुण नजरेसमोर येतील. ते हुडकून बाहेर काढा. कारण हा मनुष्य जन्म आपल्याला ईश्वराने का दिला? स्वतःला सुधारण्यासाठी. दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका, त्यासाठी ईश्वर समर्थ आहे. अशा रीतीने आत्मपरीक्षण करून जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा ईश्वर तुमच्यापासून दूर नाही आहे. तुम्ही किती गुरुचरित्राची पारायण केली हे महत्वाचं नाही, त्या गुरुचरित्रातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं हे महत्वाचं आहे. अशा रीतीने पारायण करा. तुम्ही किती कोटी जप केलेत हेही महत्वाचं नाही. एखादा जप असा असतो जो हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो, तो तिकडे काउंट केला जातो. नाहीतर सासूबाई बसलेली आहे देवघरामध्ये, हातामध्ये जपमाळ आहे आणि सुनबाईला दूषण देते, अशा जपाचा काही उपयोग होणार नाही. आणि कर्माची सांगड घालून भक्ती करायची. बरेच जण काय करतात की बऱ्याच स्त्रिया सुद्धा म्हणतात की आम्हाला संसाराच्या राहट गाडग्यामध्ये आम्ही अशी झुंपलेलो आहोत की आम्हाला वेळच मिळत नाही. जी बँक बॅलन्स वाढवायची त्यासाठी दुर्दैवाने आपल्या कोणाकडे वेळ नसतो. पण नको ती बँक बॅलन्स वाढवतो, ती इथेच ठेवतो आणि आपण निघून जातो. पण तिकडे गेल्यावर जेव्हा लेखाजोखा होतो तेव्हा आपल्या हातामध्ये काहीच नसतं. तर ही बँक बॅलन्स वाढवा, अध्यात्माची बँक बॅलन्स वाढवा, ती तुमच्या उपयोगी पडणार आहे. आणि अशा रीतीने तुम्हाला वेळ नाही आहे सुद्धा लंगडी सबब आहे. बघा, दिवसातले 24 तास, त्या 24 तासापैकी 8 तास आपण झोपा काढण्यात घालवतो. 5-6 तास नक्कीच व्हॉट्सअपवर जात असतील, 3-4 तास सिरियल पाहण्यात जातात. त्यासाठी आपल्याकडे मुबलक वेळ आहे, पण ही बँक बॅलन्स वाढवायला वेळ नाही. उलट स्त्रियांनी स्वयंपाक करता करता नामस्मरण करा. त्या अन्नामध्ये जे पावित्र्यतेचं तेज उतरेल, त्याच्यामुळे तुमचा परिवार सुशील संपन्न होईल. अशा रीतीने तुम्ही चांगल्या रीतीने ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा, तरच तुम्हाला या जन्मामध्ये तरुणोपाय आहे. हा मनुष्य जन्म आपल्याला ईश्वराने कशाला दिलाय? या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. इतर जन्मामध्ये नाही, कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान नसतं. हा मनुष्य जन्म मिळालाय, त्याचं सार्थक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आणि ईश्वराच्या जवळ जायचं, साध्या सोप्या सरळ मार्गाने. आता बघा, महाराजांना आपण सोन्याची सिंहासनं काय देतो, हिरे माणके काय देतो, जड जवाहीर, पेढे, बर्फी सगळे देतो आणि आपणच खातो. अशा रीतीने आपण फक्त दाखवण्यापुरतं असतं. त्यांना काय लागतं? त्यांना तो परमोच्च भाव लागतो, तो शुद्ध भाव लागतो, शरणागत भाव लागतो. तो त्या भावातली पवित्रता त्यांना लागते, ती आपण त्यांना देतच नाही. आणि जर ती देत नसेल तर बाकी सर्व गोष्टी ह्या त्यांच्यासाठी गौण आहेत. तेव्हा हा पवित्र भाव त्यांच्या चरणापाशी अर्पण करा. एखादा तुम्ही हे आहे, दगड आहे, दगडाला तुम्ही शेंदूर लावता आणि नित्य नेमाने पूजा करता. हळूहळू काय म्हणतो आपण की त्या ठिकाणी देवत्व आलंय, आणि देवत्व आलं आणि आम्ही जे मागतोय ते मिळतंय आम्हाला. मग त्या दगडात देव आहे का? तर नाही, तो तुमच्या अंतःकरणात देव आहे. आणि तो भाव तुमचा तिकडे उतरलाय, त्याच्यामुळे ते देवत्व त्याच्यात आल्याचा भास होतो. तो प्रत्यक्षात आपल्या जवळ आहे. म्हणजे आपण कस्तुरी मृगासारखे मात्र फिरत असतो आणि त्याच्यापासून दूर जातो. आता एक छोटंसं गाणं होईल, त्याच्यानंतर एक पुन्हा एक चालू करतो. थोडासा वेळेचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ॲक्च्युली माझं प्रवचन जवळजवळ 3 तासाचं असतं, 2.5 ते 3 तास. पण ठीक आहे, पुन्हा आपण वेळ काढू आणि निवांत हे करू. आता एकच अनुभव सांगतो आणि त्याच्यानंतर मी आवरत घेतो. मे महिन्यातला दिवस होता आणि मी
सोमनाथहून निघालो होतो. सोमनाथहून गंगाजळ, गुलाबजळ, अत्तर घेऊन निघालो आणि भर दुपारच्या उन्हामध्ये भरतवन, सीतावन, हनुमानदारा या मार्गाने मी गुरुशिखरावर जात होतो. उन्हामुळे कातळ तापला होता. एके ठिकाणी थांबलो आणि पाणी प्यायला घेतलंय. त्याच वेळेस पाणी पितो एवढंच माझं लक्ष बाजूच्या विशालकाय कातळाकडे गेलं. त्याच्यावर एक अत्यंत केसवाणा वेडा बसलेला होता. त्याच्या केसाचा जटा कित्येक दिवसामध्ये त्यांनी केसांना पाणी लावलं नाही याचं द्योतक होतं. नुसतं जटा धुळीने माखलेल्या होत्या. अंगावरचे फाटके कपडे, त्याचा रंग ओळखणार नाही अशी मातीची पुटेच्या पुटे चढली. अंगावर मातीचे थर होते. हातापायची वाढलेली नखं, हसले की काळे पिवळे दात दिसायचे. ओठातून लाळ गळते, नाकातून पाणी गळते, असं ते विद्रूप रूप पाहून मला ते शिसारी आहे. आणि मी विचार केला, चला आपण आपलं इथून काढता पाय घ्यावा. मी उठलो, झोळी खांद्याला लावली आणि पुढे निघालो. मी जसा निघालो त्या वेड्याने माझ्या पुढ्यातच 8-10 पावलं अंतरावर उडी टाकली आणि वेड्यासारखा नाचत बागडत समोर उभा राहिला. मी म्हटलं या वेड्याला वळसा घालून निघून जावं म्हणून मी पायाचा वेग वाढवतोय. मी जेवढा वेग वाढवतोय तो सहजगत्या पुढे जाताना पाहून मी अचंबित झालो. मग माझ्यातला अहंकाराने फणा वर काढला. हा गिरनार पर्वत मी 1.5 तासात चढतोय, हा तो अहंकार होता. मला याची विस्मृती झाली, मी चढत नसून महाराज मला चढत आहेत. आणि मी अत्यंत वेगाने म्हटलं, मी तुला आत्ता वायू वेगाने हलवतो. अत्यंत वेगाने मी चालू लागलो. पण मी जेवढा वेग वाढवतोय तेवढा सहजगत्या तेवढंच अंतर राखून नाचत बागडत चालणाऱ्या त्या वेड्याला पाहून मी अचंबित झालो. आणि मग माझ्या लक्षात आलं या वेड्याला हरवणं काही मला शक्य नाही आहे. आणि एके ठिकाणी मी आतापर्यंत एवढ्या माझ्या गिरनार वाऱ्या झाल्या पण मी कधी दमल्याची जाणीव नव्हती. पण ह्या वारीला मला प्रचंड दमछाक झाली. आणि एके ठिकाणी मी म्हटलं, बाबा रे तू मोठ्या बापाचा, तू हो पुढे. आणि मी तिकडे खोडियार मातेची छोटी घुमटी आहे, त्या घुमटीच्या जवळ बाजूला कातावर येऊन बसलो. तेव्हा मी प्रचंड दमलो होतो. मी झोळी उघडली आणि पाण्याची बाटली बाहेर काढली. माझ्यापासून 8-10 फूट अंतरावर असलेला वेडा 2 डेंगातच माझ्याजवळ आला. मला वाटलं याला तहान लागली असेल. मी माझ्या हातातली पाण्याची बाटली त्यासमोर धरली. तिकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि उघड्या झोळीतून बाहेर डोकावणारी गंगाजळाची बाटली, जी मी महाराजांच्या दत्तप्रभूंच्या अभिषेकासाठी सोमनाथहून आणली होती, नेमकी तीच उचलून घेतली. मग माझ्या तळपायची आग मस्तकाला गेली. मी रागाच्या तिरमिरीत उठलो. त्याला कडून ती बाटली हिसकावून घ्यायला धावू लागलो. तो डोक्यावर बाटली धरून नाचू लागला. तो धावतोय, त्याच्या मागे मी धावतोय. मी वेड्यासारखे त्याला शिव्याशाप देत त्याच्या मागे धावतोय. पण तो काय मला दाद देईना. शेवटी त्याने माझा अंत पाहण्याचं ठरवलं. शेवटी त्याने ती बॉटल उघडली, अर्ध गंगाजळ प्राशन केलं आणि उरलेल्या गंगाजळ स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतला आणि रिकामी बाटली पायाखाली टाकली. मग मात्र माझ्या तळपायची आग मस्तकाला गेली. रागाच्या तिरमिरीत मी झोळी उचलली, खांद्याला अडकवली आणि त्याच्याकडे मी अशा नजरेत पाहत होतो जणू काय मी तुला नजरेनेच भस्म करेन. अशा नजरेत पाहत त्याला शिव्याशाप देत मी पुढे सरकलो. 8-10 पावलं पुढे गेलो असेल आणि माझ्या पाठीमागे चिरपरिचित सुगंधाच्या लहरीच्या लहरी येऊ लागल्या. त्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. मी मागे वळून पाहिलं, तिथे कोणी चिटपाखरू दिसेना. सर्व पठार शोधून पाहिलं, कोठेही कोणाचा भागपूस नव्हता. पण रिकामी पडलेली गंगाजळाची बाटली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत तिकडेच पडलेली होती. मग मी कोणाला शिवाशाप दिले? कळत नकळत मी माझ्या गुरु दत्तात्रयांना शिवाशाप देऊन बसलो का हे लक्षात आल्याबरोबर माझ्या हातापायातले त्राण नाहीसे झाले. मी खाली बसलोय, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. मी महाराजांना साकडं घालतोय की महाराज माझ्या हातून प्रमाद घडलेला आहे. आणि आयुष्यात प्रथमच मी होलपटल्यासारखं गुरुशिखर गाठलं खरं, पण तिकडे जाऊन बसणं मात्र अशक्य होतं. मी चरण पादुकांपासून दूर एका कोपऱ्यात बसलोय आणि स्फुंदू रडतोय आणि महाराजांची करुणा बघतोय की हे दयानिधे माझ्या हातून प्रमाद घडलेला आहे. कळत नकळत मी आपला अपराध करून बसलोय. मी आपल्याला दोषारोप देऊन बसलोय असं म्हणून मी त्यांची करुणा बघतोय. शेवटी मी मनाचा हिया करत चरण पादुकांजवळ येऊन बसलोय. त्यांची करुणा बघतोय. एकाएकी मी पाहतोय त्या चरण पादुकांवर तोच वेडा बसलाय आणि त्याची नजर मला सांगते, अरे वेडा मी नाही तर वेडा तू आहेस. मला देवादी काही ओळखू शकत नाही तर तू काय ओळखणार, असे जणू भाव त्यांच्या नजरेत होते. एकाएकी त्या वेड्याने आपलं रूप पालटायला सुरुवात केलं आणि सुंदर मदन मोहराचं रूप असलेल्या त्या त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचं त्या ठिकाणी मला दर्शन घडलं. आणि त्या रूपावरून लोक आपला जीव का वाळून टाकतात याचं उत्तर मला सापडलं आणि मी तिकडे नतमस्तक झालो. आतापर्यंत तुम्हाला म्हटलं की माझ्या 314 गिरनार वाऱ्या आणि 283 या सोमनाथ वाऱ्या झाल्या. मग मधली तफावत काय? एका काळी करोडो रुपयांचा व्यवहार करणारा माणूस गिरनारला जाण्यासाठी 1500 रुपयांसाठी मोताज झालेला होता.
सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अशा वेळेला गिरनार मात्र महाराजांनी सातत्याने करून घेतलं की सोमनाथ काही वाऱ्या माझ्या करू शकलो नाही. मग अशा वेळेला माझ्या फॅक्टरीतले ड्रम विकायचे आणि गिरनार गाठायचे. शेवटी ड्रम विकायला ड्रम शिल्लक राहिले नाही. मग हरिद्वारून एखादा संन्यासी येतोय, एका स्वामी भक्ताकडे एन्व्हलप देतोय, तुला दत्त भक्त भेटेल त्याला एन्व्हलप दे, आणि अशा रीतीने माझं तीर्थाटन व्हायचं. सुरुवातीला बायकोनी मदत करायला सुरुवात केली. नंतर तिच्या लक्षात आलं या माणसाचं काही लक्षण ठीक नाही, आपल्या संसारातले पैसे याला देणं योग्य नाही. ती म्हणाली तुम्ही जाणा, तुमचे गुरु महाराज जाणा, मी काय माझ्या संसारातले पैसे तुम्हाला देणार नाही. आणि अशा रीतीने ती बाजूला झाली. मग अशा एका पारायण वेळेला चौलला मी पारायण करत होतो. पारायण झालं आणि मुंबईला येऊन मला गिरनारला जायचं होतं. सेल्टॅक्सची फाईल चौलच्या घरातून मी चालतोय आणि त्याच्यातून 2350 रुपये निघाले. माझी गिरनार वारी झाली. एका वारीला सकाळी बायको उठली, ऑफिसला निघून गेलेली. घरात चरण पादुकांचा फोटो, त्याच्यावर हात ठेवला आणि रडतोय की मला गिरनारला यायचंय, मला पैसे नाहीत, काय करू. आणि माझं लक्ष माझ्या बोटातल्या अंगठीकडे गेले आणि त्याही प्रसंगी मी हसलो. अरे वेड्या, तुझ्या बोटात तर अंगठी आहे. आणि आयुष्यात प्रथमच सोनाराकडे गेलो, अंगठी गहाण टाकली आणि मी गिरनार गाठली. गिरनारहून आलो. एका पार्टीकडून 50,000चं येणं आलं. ते पैसे आल्या हातात आल्याबरोबर पहिली अंगठी सोडून घेतली आणि बोटात घातली. तेव्हा कोण आनंद झाला. तो आनंद अंगठी परत मिळाल्याचा नव्हता. एका वारीची तरतूद बोटात आहे, हा तो आनंद होता. एका वारीला खिशात पैसा नाही, राजकोट पर्यंतचं तिकीट एका ओळखीच्या एजंटनी काढून दिलेलं. म्हटलं चला राजकोट पर्यंत जाऊ. पुढे राजकोटला पोहोचलो. तिकडे वेरावळ बसमध्ये बसलो. म्हटलं त्या कंडक्टरला सांगावं की माझ्या हातातलं एक घड्याळ घे, पण मला गिरनारला जाऊ दे. कंडक्टर जवळ येऊ लागला. घशाला कोरड पडली, कारण असा प्रसंग आयुष्यात कधी घडलेला नव्हता. कंडक्टरने विचारलं तिकीट, तोंडातून शब्द निसटले वेरावळ. त्याने तिकीट दिलं. आता नाटक करायला पाहिजे होतं. फाटक्या विजारीच्या खिशात हात गेलाय आणि खिशातून 500 रुपयाची नोट हातामध्ये आली. ती त्याच्या हातात कोंबली आणि सोमनाथ गाठलं. सोमनाथच्या पिंडीवर रागाने डोकं आपटून घेतलं. म्हणजे मला तुझं इझी म्हणू नको, माझ्या कष्टाला यश दे. सगळे पैसे अभिषेकाला वापरून टाकले, फक्त गिरनारला येण्यापुरते पैसे शिल्लक ठेवले. तिकडे वेरावळ बस स्टँडवर बस पकडली. ती बस जुनागड एसटी स्टँडवर आली. एसटीतून बाहेर उतरतोय, समोर एक संन्यासी दत्त म्हणून हजर माझ्याकडे भिक्षा मागू लागला. तर म्हटलं खिशात काय चिल्लर आहे ती काढून द्यावी. खिशात हात घालला, चिल्लर काढून देतो म्हणजे पैसा नाही, कुछ केला होतो. ऐकायलाच तयार नाही. शेवटी तो वैतागला आणि म्हणाला अरे भाई 2 दिन हो गए मैं भूखा है, मुझे कुछ खिला. आणि मग माझ्या लक्षात आलं 2 दिवसापासून मी उपाशी होतो. त्याच्या हट्टाखातर एसटीच्या कॅन्टीन मध्ये घेऊन गेलो. त्याच्यासाठी एका प्लेटची ऑर्डर दिली. मैं अकेला नाही काय का, तुमको भी खाना पडेगा. त्यांनी स्वतः 2 प्लेटची ऑर्डर दिली. कशा खाली अन्न उतरत नव्हतं, पण त्याच्या हट्टाखातर कसे बसे 2 घास पोटात टाकले. आणि म्हटलं आता आपल्या इज्जतीचा फालुदा इथे सोडणार. काउंटरवर गेलो. पुन्हा नाटक करतोय. पुन्हा फाटक्या विजारीच्या खिशात हात गेलाय. पुन्हा 500 रुपयाची नोट हातात. एक सायन्सचा स्टुडंट प्रत्येक गोष्ट कन्फर्मेटरी टेस्ट शिवाय पुढे जाणार नाही, त्याच्या बाबतीत घडणारा या घटना होत्या. ते पैसे त्याला दिले, त्याने उरलेले पैसे दिले. संन्यासाकडे नजर गेली. तो मिस्किल नजरेने माझ्याकडे बघून हसू लागला. रागाचा पारा चढला. रागाच्या तिरबिरीत गुरुशिखर गाठलं. महाराजांच्या चरणावर सगळे पैसे टाकले आणि एवढ्या रागाने डोकं आपटून घेतलं. मला तुझं हे अपमानास्पद जीवनच नकोय. आणि एवढ्या रागाने डोकं आपटून घेतलं की कपाळावर जखम झाली. ओळखीचा बसवाला होता. कसं बसं करून मुंबईला आलो. बायकोनी दरवाजा उघडला आणि निरखून पाहते तर एक कसली जखम आहे. निरखून पाहते ते चरण पादुका उघडले होते. 7 दिवस झाले त्या अधिकाधिक बुद्धिगत होत गेला. आणि 7 दिवसानंतर अंतर्देहात विलीन झालं. केवळ त्यांनी केलं म्हणून झालं, अन्यथा होणार त्याची खात्री पडली. मी पण अहंकार सगळ्याचा चकनाचूर करून टाकला. नाती गोती सगळी पाहिली. आई बाप भाऊ बहीण बायको मुलगा सगळी नाती पाहिली. फक्त आणि फक्त महाराजांचं नातं असं आहे की ते निरपेक्ष प्रेम करतं. युगाने युगापासून तुमच्यावर प्रेम करतं, म्हणून त्याची सांगड घालायची, त्याची भक्ती करायची आणि त्या भक्तीमध्ये धावून निघायचं.
एवढाच संदेश द्यायला तुमच्या पाशी मी आलोय. जय गिरनारी. आता फक्त महाराजांची आरती होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपतो. आचार्य